Hear the Lord of harvest sweetly calling. Who will go and work for me today? Who will bring to me the lost and dying? Who will point them to the narrow way? Speak, my Lord. Speak, my Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. As we sing the second verse. When the coal of fire had touched the pine, making him as pure can be. When the voice of God said, "Who will for us?" Then he answered, "Here I am, send me." Let's all stand. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Soon the time for reaping will be over. Soon we'll gather for the harvest home. May the Lord of harvest smile upon us. May we hear his blessed shower come. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I'll be quick to answer thee. Speak, my Lord. Speak, my Lord. Speak, and I will answer. Lord, send me. Amen. Praise God. का आपली मनापासून इच्छा आहे Amen. की त्याचं वचन मनापासून ऍक्सेप्ट करावं Amen. Praise the Lord. Amen. Praise God. कारण त्याचं वचन जिवंत आहे. Amen. Amen. आपण आपल्या मला प्रार्थनेसाठी खरे झोपूया. स्वर्गीय पित्या प्रभू येशू ख्रिस्त, तुझ्या गोड पवित्र नावाला आम्ही धन्यवाद देतो. Yes, Lord. खरोखर प्रभू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस. Amen. प्रभू, जसं आम्ही गीत बोलतो, आम्ही ज्या प्रकारे स्तुती आराधना तुझ्या समोर घेऊन आलेलो आहोत, प्रभू आमचा विश्वास आहे की तू आमची प्रार्थना, आमची विनंती, आमचे स्तुती गायन तू ऍक्सेप्ट केलेला आहे. Yes. ज्या साक्षा, ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडल्या, सगळ्याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जसे ब्रदर जॉनी म्हणाले की प्रभू गत आठवडा, संपूर्ण आठवडा प्रभू तू सांभाळलेस. प्रभू आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू तू आमच्या जोडीला राहिलास. Amen. आणि प्रभू आज प्रभू आम्ही इकडे उभे आहोत, ही केवळ तुझी कृपा आणि दया आहे. खरोखर तुझं वचन जे कधी पडत नाही, तर प्रभू सदा जीवी असं जे वचन आहे, Amen. जे तू आमच्या जीवनात दिलेलं आहे, आम्ही त्याबद्दल तुझे आभार मानतो. खरोखर जसं तुझं वचन म्हणते की आकाश पृथ्वी नाहीशी होईल, परंतु माझ्या वचनातील कानाने मात्र रद्द होणार नाही. खरोखर प्रभू मनुष्य प्रभू फेल ठरतो, परंतु तुझं वचन कधी फेल ठरत Amen. नाही. Amen. प्रभू मनुष्याची योजना प्रभू संपून जातात, परंतु तुझे योजनेमध्ये कधी बदल होत नाही. Yes, Lord. कारण प्रभू जे उत्तम ते तू आजपर्यंत आमच्यासाठी करून ठेवलेलं. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू. या सकाळच्या समयी प्रभू आम्ही तुझ्या चरणी आलेलो असताना प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू
विशेषरित्या प्रभू तू आज आमच्याशी वार्तालाप कर. आमेन आमेन प्रभू आमची आत्मा, आमचं प्राण, आमचं जीव, आमचं शरीर प्रभू आम्ही तुझ्या पवित्र आत्म्याच्या कह्यात देतो प्रभू. यस प्रभू आम्ही तुला विनंती करतो की प्रभू आमचे सगळे सेन्सेस प्रभू तुझ्या कंट्रोल मध्ये घे. आमेन, आमेन. अशासाठी की प्रभू आम्ही जगाच्या प्रमाणे प्रभू आमचे विचार फिरत राहू नये. आमचं प्रभू कॉन्सन्ट्रेशन, आमचं मन मन धन प्रभू तुझ्या चरणी लागावं. Yes. म्हणून तू कृपाने दया कर, अनुग्रह कर प्रभू. आम्ही तुझ्या हाती समर्पित होतो प्रभू. तू आमचा तारणारा पिता परमेश्वर आहेस प्रभू. आमचा राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तू आहेस प्रभू. तू आमच्याशी वार्तालाप कर, माझ्या मुखाला स्पर्श कर प्रभू. आणि प्रभू प्रत्येक येणारा शब्द, प्रत्येक प्रभू वाक्य प्रभू तुझ्या स्वर्गीय राज्यातून तू आमच्यासाठी पाठव. अशासाठी की प्रभू आमचे हृदय बदलावे आणि प्रभू तुझ्या येण्यासाठी आम्ही तयार व्हावे. म्हणून तू आम्हाला तुझी कृपाने दया. आमचे भाऊ बहिणी आलेले नाही तर आम्ही प्रत्येकाची आठवण करतो. प्रत्येकाला तुझी कृपाने दया कर. जिथे जिथे असतील, जिकडे जिकडे असतील, प्रत्येकाच्या जोडीला प्रभू तू राहा. विशेषतः बद्दल रोमन आणि त्यांच्या कुटुंबावर तुझी दयाने कृपा कर. जिथे आहेत प्रभू टाटानगरला आहेत प्रभू, त्यांची आईचे जे काही ऑपरेशन आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यामध्ये प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर आणि आरोग्य दे. कारण आरोग्य देणारा परमेश्वर तू आहे. अनुग्रह करून पुढे वेळेस आम्ही तुझ्या हात घे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. म्हणतो ऐकत मान्य कर. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी ब्रदर मनोजला विनंती करेन की जेव्हा तुम्ही वर्शिपला उभे राहतात किंवा कोणीही वर्शिपला उभे राहतात, तुम्ही असं वाटतं की जाम अपसेट आहात आणि तुम्ही एकदम स्लो आवाजामध्ये बोलता. देवाची आराधना कणखर आवाजामध्ये करा. असं स्लो आवाजामध्ये नाही, कणखर. आपला आवाज कसा पाहिजे? कणखर. आपण देवाची मंदिरात दुःखाने कोण येते काय? देवाचं मंदिर दुःखासाठी आहे काय? देवाचं मंदिर आपल्याला एक आशेचं मंदिर आहे, एक विश्वासाचं मंदिर आहे. आमचा आवाज, आमचा इच्छा, आमचं हृदय एक कणखर असावं. अशासाठी की जेव्हा बघा बाबा, शैतान नरम असलेल्या माणसासमोर ना त्याला हरत होतो, परंतु जो कणखर असतो ना माणूस, असं पण बघा ना, जो कणखर बोलणारा असतो ना त्याच्यासमोर सगळे लोक, अर्धे लोक अशीच घाबरतात. फक्त त्याच्या बोलण्याने देवाने आपल्याला त्याचा आत्मा दिलेला आहे. आत्मा घाबरण्याचा देव काय वचन काय सांगते? देवाने आपल्याला भीतीचं नाही तर सुसमंजसपणाचा आत्मा दिला. तो काय करतो? ओव्हरकम करतो आणि कंट्रोल करतो. आपल्याला देवाच्या आत्म्याने कंट्रोल पाहिजे. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. परमेश्वराने केलेल्या दयेबद्दल, कृपेबद्दल आपण वचनाकडे वळूया. आणि मला वाटतं आजचा आपला जो भाग आहे हा 10वा भाग आहे. मला वाटतं सगळ्यात लॉंगेस्ट सिरीज म्हणजे आजपर्यंत व्हॉइस ऑफ गॉड मला वाटतं 6 पर्यंत होतं, परंतु व्हॉइस ऑफ गॉड मला वाटतं ही सिरीज सगळ्यात मोठी आहे. तरी प्रभू आम्हाला आशीर्वादित करू. तुम्ही आनंदित आहात? मॅन विदिन अ मॅन, विदिन अ मॅन. मनुष्य के अंदर का मनुष्य, के अंदर का मनुष्य. जे आपण पाहत आहोत, बॉडी, स्पिरिट अँड सोल. आणि केवळ आपण पाहतच नाहीये, तर आपण प्रत्येक सेन्सेस आपण काय म्हणतो, इंद्रियांचे आपण प्रत्येक भाग बघत आहोत की त्याच्यामध्ये काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. चांगलं कशा प्रकारे परमेश्वराचा आत्मा कंट्रोल करतो आणि वाईट शैतान कशा प्रकारे उपयोग. आपण गेल्या दिवसात काय बघितलं होतं? अफेक्शन. तुम्हाला आठवत असेल आपण काय बघितलं होतं? अफेक्शन, प्रभाव, आस्था जो म्हणतात ते बघितलं. आज आपण बघणार आहोत सगळ्यांचा आवडता, सगळ्यांचं डिफिकल्ट आणि सगळ्यांचं चॅलेंजिंग एकच आहे, मेमरी. सगळ्यात कोणता आहे चॅलेंजिंग? काय आहे? मेमरी. आणि हा 5वा जो गुण आहे तो आपण बघणार आहोत. रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 1 आणि 2 आपण वाचूया. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची वाजवी सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ. प्रभू वाचलेल्या वचनाला आशीर्वाद देवा. आपण आपल्या जागेवर बसूया आणि आपण बसलेलं असताना आपण एक वचन वाचूया. नीतिसूत्रे ह्याचा 10वा अध्याय. नीतिसूत्रे ह्याचा 10वा अध्याय, प्रोव्हर्ब्स 10. सुंदर असं वचन वाचूया आपण. नीतिसूत्रे ह्याचा 10वा अध्याय आणि सुंदर एक वचन वाचूया. आणि वचन मला वाटतं तुम्ही
5 ते 7 पर्यंत तुम्ही वाचा. नीतिसूत्रे पान क्रमांक 777 आहे. नीतिसूत्राचा 10वा अध्याय वचन 5 ते 7 पर्यंत वाचा. सांगितलं वाचा. उन्हाळ्यात जमवाजमव करतो तो मुलगा शहाणा होईल. जो मुलगा हंगामाच्या वेळी झोपेत गुंग असतो त्याचे ते वागणे लज्जास्पद. त्याचे ते वागणे कसे आहे? लज्जास्पद आहे. इकडे एक कन्सेप्ट सांगितलेला आहे. जो उन्हाळ्याच्या वेळीला जो झोपलेला राहतो आळशी, काय सांगितलेलं आहे? जो आळशी आहे त्याचं हे काम करणं काय आहे? लज्जास्पद आहे. झोप काय माहिती आहे ना? झोप हे स्पिरिट आहे. प्रार्थनेमध्ये लोकांना झोप येते. झोप काय आहे? हे एक स्पिरिट आहे. मूवी बघताना झोप येते काय? नाही. प्रार्थना करताना झोप काय येते? कारण हे एक स्पिरिट आहे. कारण तुमचा जो आत्मा आहे हा आत्मा परमेश्वराच्या आत्म्याशी कनेक्ट न झाल्यामुळे तुम्हाला झोप येते. परंतु जेव्हा तुमचं कनेक्ट होते तेव्हा तुम्हाला झोप नाही बघा. आता त्या दिवशी वर्ल्ड कप होतं, वुमन्स वर्ल्ड कप. रात्री 12:30-1 वाजेपर्यंत मॅच चालू होती आणि लोक सगळं ऑफिसला गेल्यानंतर किंवा ट्रेन मध्ये सगळे सांगत होते, अरे हमने पुरा मॅच देखा. किती वाजेपर्यंत? 12:30-1 वाजेपर्यंत. परंतु प्रार्थना 10ची 10:30 झाली का सगळ्यांना थैतय का होते? कारण टाइम गेला ना, जास्त झालं. काय हे बाबा बहिणींनो, माणूस जो आहे हा आपल्या मेमरीने चालतो, विचाराने चालतो. आणि पुढचं म्हणजे माझा धार्मिकांच्या मस्तकी आशीर्वाद असतात. धार्मिकाच्या मस्तकी आशीर्वाद असतात. दुर्जनाचे मुख बलात्काराने व्याप्त असते. 2 भाग दिलेले आहेत. आणि तिसरा भाग काय आहे? धार्मिकांच्या स्मरणाने धन्यता वाढते. हालेलुया. परत वाचत वचन. धार्मिकाच्या स्मरणाने धन्यता वाढते आणि दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते. वाईट होऊन जाते. इंग्लिश मध्ये वाचा 7वं वचन. The memory of the just is blessed. The memory of the just is blessed and But the name of the wicked shall rot. the name of the wicked shall rot. The memory of the just is a blessed. Hallelujah. म्हणजे धन्यता ही जी आहे ही पवित्र जनांसाठी एक आशीर्वादाचं कारण दिलेलं आहे. भाव बहिणींनो, येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जेव्हा होता तेव्हा तो जेव्हा जात असे आणि कार्य आपले करून जात असे तेव्हा 2 प्रकारची लोक होती. एक प्रकारचे लोक होते, काय तुम्हाला ठाऊक आहे त्यांनी कशा प्रकारे आरोग्य दिलं होतं? काय तुम्हाला ठाऊक आहे की तो जेव्हा आला होता तेव्हा त्यांनी माझ्या अंतःकरणातल्या गोष्टी मला सांगितल्या होत्या? काय तुम्हाला ठाऊक आहे की सगळे लोक दगड घेऊन मला मारायला आले होते तेव्हा त्यांनी सांगितलं, जा ह्या पुढे पाप करू नको आणि मीही तुला क्षमा केलेली आहे. भाव बहिणींनो, तू जस्ट द ब्लेसेड माणूस जो असतो, देवाचा माणूस जो असतो, त्याची मेमरीसाठी, त्याला चांगल्या कृत्यांसाठी त्याची आठवण केली जाते. बघा भाव बहिणींनो, विश्वासणाऱ्याची आठवण चांगल्या कार्यासाठी होणे फार गरजेचं आहे. कारण ही मेमरी आहे. ब्रदर जॉनी कसा रे? ब्रदर जॉनीला तू ओळखतो का? ब्रदर जॉनी कसा? आता 2 टाईपचे लोक मिळतील. एक ब्रदर जॉनी विषयी चांगला सांगणारा, एक ब्रदर जॉनी विषयी वाईट सांगणारा. जो धार्मिक असेल तो चांगला सांगेल, परंतु ज्याला ब्रदर जॉनी आवडत नसेल तो काय सांगेल? तो काय खरा माणूस नाही रे. त्याला जितकं त्याच्याविषयी वाईट सांगता येईल ना तो सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु भाव बहिणींनो, जेव्हा येशू ख्रिस्त ह्या पृथ्वीवर होता तेव्हा येशू ख्रिस्त पृथ्वीवर असताना देवाचं वचन असं सांगतंय की जेव्हा येशू ख्रिस्त काही कार्य करत असे तेव्हा शास्त्री फरोशी त्याच्या मागे येऊन उभा राहत असे. कशासाठी? की ह्याला कुठेतरी ह्याला पकडावे. भावाबहिणींनो, त्यांच्या मेमरीमध्ये ही गोष्ट आता नव्हती, ही पहिल्यापासून त्यांच्या डोक्यात घुसलेली होती की मी परमेश्वराच्या राजासनाहून माझे राजासन जे आहे, सिंहासन जे आहे हे उंच करेन. बघा भावाबहिणींनो, द मेमरी जी आहे, हा मेमरीचा रोल आपल्या जीवनामध्ये फार मोठा आहे. का तुम्ही आमेन म्हणा त्याला? कारण भावाबहिणींनो, मेमरी नसेल ना, मेमरी लॉस्ट असतो ना, ही इज ब्लँक. त्याला काहीच आठवत नाही. आणि मला वाटतं तो सगळ्यात चुकी माणूस, कारण तो विसरला. परंतु ज्याला मेमरी आठवते ना, ज्याला लक्षात राहते ना, सगळ्यात भयंकर गोष्ट. कारण मग ती मेमरीत एकदा बसलं ना मग ते काढता नाही. आणि भाव बहिणींनो,
काढणे आणि ठेवणे हे देवाने आमच्याच हाती दिलेलं आहे. Yes, amen. भावांनो, लक्षात घ्या की मेमरी जेव्हा देवाने दिली ना मनुष्याला, तेव्हा त्याच्या जोडीला 2 गोष्टी फ्री मध्ये मिळाल्या. एक चांगलं ठेवायचं आणि एक वाईट ठेवायचं. मेमरी म्हणजे काय माहिती का भावांनो? एक भांड, एक भांड आम्हाला दिलेलं आहे. हे भांड काय आहे? हे भांड घ्या आणि भांड घेऊन तुम्ही फक्त फिरायचं आणि दुकानावरती जायचं. एका दुकानात तुम्हाला चांगलं खायला मिळेल, एका दुकानात तुम्हाला वाईट मिळेल. तुमची इच्छा आता तुमच्या हातात आहे की तुम्हाला भांड घेऊन कुठे जायचं आहे. तुमच्या भांड्यामध्ये तुम्हाला काय ठेवायला आवडते हे तुम्ही विचार करा. भावांनो, प्रत्येक विश्वासी मनुष्य हा देवाने चांगल्या कार्यासाठी निवडलेला आहे. कारण प्रत्येक मनुष्य, देवाची इच्छा आहे की तुमची मेमरी, सगळं लक्ष द्या, तुमची मेमरी ही देवाच्या कार्यासाठी उपयोगी असावी. तुमची मेमरी ही देवाच्या वचनासाठी उपयोगी असावी. फॉर एक्झाम्पल, जर मी तुम्हाला सांगितलं की 5 आत्म्याचे ज्ञानेंद्रिय काय, तर सगळेजण इन्क्लुडिंग मी 5 मिनिटासाठी आपण सगळे स्टंबल होऊ, आपण सगळे अडखळू की अरे काय सांगितलं तरी बाबा. 5 रविवार आम्ही अटेंड केले, 5 रविवार अटेंड करते, परंतु 5 आम्ही विसरलो. कशामुळे माहितीये? कारण आपण ही गोष्ट मेमरी करण्याचा विचार नाही केला. परंतु सिस्टर मोनिका मला 2 आठवड्या अगोदर काय टोमणा मारला होता ना, तो मला आता पण रात्री झोपताना पण आठवतो. कशाला माहितीये का? कारण तो पॉइंट माझ्यासाठी जाम इम्पॉर्टंट होता. ते बायबल मध्ये जे सांगितलंय ते नाही, तिने एक शब्द बोलला ना, तो माझ्या लक्षात बरोबर राहिला. भाऊ बहिणींनो, इट्स अ प्रॉफिट म्हणून सांगतात, द ग्रेटेस्ट बॅटल एव्हर फॉट वेअर इन माइंड ऑन विच मेमरी. प्रॉफिट सांगतात मेमरी जो आहे ना, हा फार मोठा, तो तोंडात नाही करू. हे मेमरी जे आहे ना, ते काय करते? तुमच्या सगळ्या गोष्टीला पकडण्याचं काम करते. भाऊ बहिणींनो, प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात की जेव्हा तुम्ही प्रार्थनेला येता किंवा जेव्हा तुम्ही प्रेयर लाईन मध्ये उभे राहता, तेव्हा तुम्ही विश्वासाने या, मेमरीने येऊ नका. जर तुम्ही मेमरीने आले ना, तर तुम्हाला हिलिंग नाहीये. जर तुम्ही मेमरीने आले तर तुमचं रिडम्पशन नाहीये. पण जर तुम्ही विश्वासाने याल तर तुम्हाला आरोग्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक बाई अशी आली, कॅन्सर होता ना. तर मेमरी सेइंग की हा कॅन्सर ऑपरेशन केल्याशिवाय किंवा केमो केल्याशिवाय हा जाणार नाही. कारण एकाला झाला होता, त्याला एवढ्या ऑपरेशन मधून, प्रोसेस मधून जावं लागले, केस गळले, किती 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 हाल अपेक्षा त्या माणसाने बघितले. आणि त्याला बघितल्यानंतर माझी मेमरी काय आहे की त्याला एवढे हाल झालेले आहेत आणि आता मला पण कॅन्सर झालेला आहे. आता मला पण तेच हाल होणार जे त्याचे झाले होते. कारण कॅन्सरला दुसरा काही उपाय नसतो. परंतु देवाचं वचन सांगते की तसं नाहीये. हालेलुया. देवाचं वचन काय सांगते? विश्वासणाऱ्यासाठी सगळ्या गोष्टी साध्य आहेत. हालेलुया. प्रॉफिट सांगतात ओनली बिलीव्ह ऑल थिंग्स आर पॉसिबल. तुम्ही आमेन म्हणाल? तुम्ही वचनाकडे लक्ष द्या. ठीक आहे. बघा भाऊ बहिणींनो, मी ना थोडा स्लो जाऊन तुम्हाला बेसिक वरून तुम्हाला उभारू इच्छितो, अशासाठी की जेव्हा आपण मेन पॉइंट कडे येणार ना, तेव्हा आपल्याला समजावे की आमच्या मेमरीचा रोल आमच्या जोडीला काय खेळत आहे. सैतान आमच्या मेमरीचा उपयोग कशा प्रकारे करत आहे. कारण भाऊ बहिणींनो, सैतान आहे ना, हा मेमरी मध्ये भरून ठेवण्याचं काम करतो की कशा प्रकारे तुमच्या मनामध्ये राहील, जेणेकरून तुम्ही प्रार्थना करताना, तुम्ही काही करताना ह्या गोष्टी तुम्हाला डिचवत राहतील. आपण एक अध्याय वाचूया, लूक शुभवर्तमान त्याचा 19वा अध्याय उघडूया. आपण एक बघत जाऊया, हळूहळू जाऊया. लक्ष द्या, हा जो टॉपिक आहे फार इम्पॉर्टंट आहे, चॅलेंजिंग आहे. जसं स्नेहालने तेव्हा साक्ष्यामध्ये म्हटलं की हा केवळ सेन्सेस विषयी, इंद्रियाविषयी केवळ ही माहिती नाही आहे, तर आम्ही वास्तविक आमच्या जीवनात चढाओढी असतात, ह्यामध्ये हे सगळे इंद्रिय दमन, इंद्रियांना हातामध्ये कंट्रोल करणे, ह्यासाठी हे प्रचार आहे. हा प्रचार केवळ कानासाठी, ऐकण्यासाठी नाही. इट इज नॉट फॉर द नॉलेज.
इट इज फॉर द ऍक्सेप्टन्स. तुम्ही स्वीकारण्यासाठी हा संदेश आहे, अशासाठी की तुम्ही जेव्हा स्वीकाराल तेव्हा हा तुमच्या जीवनात कार्यास येईल. जसं फॉर एक्झाम्पल मुलगा जातो, आता माझा जॉय स्कूलला जातो, त्याला काहीतरी शिकवलेलं आहे की एल एल बोललं की एल्बो बोलायचं. आता त्याला कळायला लागलं की असं वर लेटर असं बनवलं जाते. तो घरी तिकडे जे शिकवला तो इकडे येऊन 4 वेळा बोलतो. आता त्याला माहिती पडायला लागलं की असं रिपीट केल्याने त्याची प्रॅक्टिस होते. आम्हाला कळते की अशा प्रकारे शिकवलं जाते. देवाचं वचन जेव्हा आपल्याला आत्म्याच्या गोष्टी प्रगट करून सांगते तेव्हा आपल्यालाही आपल्या जीवनात प्रॅक्टिस मध्ये आणणे गरजेचे आहे. भाव बहिणींनो, आपण दोन्ही गोष्टी बघतो, चांगल्या गोष्टी आणि वाईट गोष्टी. जेव्हा प्रचार होतो तेव्हा दोन्ही गोष्टी, सैतानाच्या आणि देवाच्या कंट्रोलच्या दोन्ही गोष्टी बघतो. आणि ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही जेव्हा इथून बाहेर निघाल त्या वेळेला तुम्हाला दोन्ही गोष्टी एकत्र फेस करायला लागतील. आणि चॉईस तुमच्या समोर असते की तुम्ही चांगली करावी की तुम्ही वाईट करावी. आमेन. आणि ह्यामध्ये आपला रोल फार महत्वाचा आहे, कारण ही चॉईस आपली आहे. कोणी आपल्या भावना दुखावल्या तर खरोखर त्या दुखवून घ्यायच्या घ्या की नाही घ्यायच्या हा आमचा विचार आहे. दुखवून घ्यायच्या त्याने बघ सगळ्यांना बोलवलं, आम्हाला नाही बोलवलं, भावनिक थोडा काय करायचं. एक आत्मा काय सांगतो, शरीराच्या गोष्टीकडे पाहू नको, आत्म्याच्या गोष्टीकडे लक्ष दे. आता तू हॉस्पिटलला असतं तर गेला असता का? आता तू कुठे अडकला असतं तर गेला असतं का? तुला आज परमेश्वराच्या भवनात येऊन तुला परमेश्वराचं वचन मिळालं, ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट कोणती नाही आहे. भावबहिणींनो, देवाची उपस्थिती आमच्या जीवनात सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करते. हालेलुया. 10वा अध्यायाचं पहिल्या वचनापासून वाचा, सॉरी 19वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून. 10वा का 19? लूक ऋषवर्तमान याचा 19वा अध्याय वचन 1 पासून. त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. मुख्य जकातदार असून कोण होता? श्रीमंत. बिग शॉट आपण काय म्हणतो त्याला, बिग शॉट. म्हणजे काय, जाम श्रीमंत माणूस नाव होतं, परंतु कशासाठी? चांगल्या कामासाठी नव्हतं, वाईट कामासाठी. हा जकातदार कसा माहितीये का? हा पैसे खाणारा माणूस. म्हणजे कसं आपल्याकडे कसं सांगतात, नगरसेवक झाला म्हणजे 6 महिन्यात त्याच्या घरी गाडी आली पाहिजे. नाही आली म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, हा चांगला माणूस दिसतो. पण 6 महिन्यात नाही गाडी आली ना म्हणजे यांनी काय केलं नाही असं वाटते. तर कसं आहे, हा श्रीमंत माणूस जकातदार असून मुख्य जकातदार होता. म्हणजे काय, द हेड. माहिती ना तुम्हाला गेलं पाहिजे जेव्हा हे 2019ला जेव्हा सरकार आलं, उद्धव ठाकरे जेव्हा होता तेव्हा त्याच्या अंडर जो होम मिनिस्टर होता, तेव्हा त्या होम मिनिस्टरचे ते जेव्हा ते सगळे मॅटर पकडण्यात आले तेव्हा त्या पोलिसाचा मुख्य पोलिसामधला होता तो काय सांगतो, होम मिनिस्टरने आम्हाला ऑर्डर काय केली की आठवड्याला 100 करोड जमा करायचे. किती करोड? आठवड्याला 100 करोड जमा करायचे. मुख्य. आता तुम्ही समजा मुख्य आणि श्रीमंत म्हणजे किती काळे धंदे, केवढे काळे घोटाळे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील ना, अशा प्रकारचं आहे. आणि येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करीत होता, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. ठेंगणा होता. काय होता? पैशाने मोठा होता, जकातदारांनी असं पोझिशनने मोठा होता, परंतु हाईट ठेंगणी होती. म्हणजे काय होता? हाईटला छोटा होता. सगळ्यामध्ये हाईट पैशाने वाढते काय? नाही वाढत. खेचून लांबून होते का? नाही होत. पैशाने फक्त माणूस मन मोठं होते, प्रौढता वाढते. हाईट वाढते का माणसाची? नाही वाढत. तिकडेच राहतं. पण काय होतं, जे सगळे बघतात हे त्याला दिसत नव्हतं, कारण तो हाईटने ठेंगणा होता. आणि तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. उंबराच्या झाडावर चढला. कारण येशूला त्या वाटेने जावयाचे. कारण प्रॉफेट सांगतात मेसेज मध्ये की त्याची बायकोचं नाव होतं रिबेका. आता मी थोडस स्टोरी मध्ये तुम्हाला देतो अशासाठी की तुम्हाला एक गोष्ट समजावी. आणि रिबेका जी होती ही येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारी होती. तिला ठाऊक होते की हा जो संदेष्टा, जो येशू ख्रिस्त म्हटलेला जो संदेष्टा आहे, हा फार चांगला माणूस आहे, हा देवाकडून आलेला माणूस आहे,
हा लोकांना आरोग्य देतो, मनातल्या गोष्टी सांगतो आणि सगळ्या गोष्टीचं निवारण करणारा असा आहे. जितक्यांनी ह्याच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तितक्यांना जीवन मिळालेलं आहे. हा येशू ख्रिस्त दुसरा तिसरा काही नाही, तर हा जीवन बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. हे जेव्हा तिला तिच्या गोष्ट कळली होती, परंतु तिचा नवराच होता, हा कोण होता? जक्कय होता. आणि त्याचा विश्वास देवावरती नव्हता, त्याचा विश्वास त्याच्या पैशावरती होता. त्याला वाटत होते की पैशाने मी सगळं काही विकत घेऊ शकत होतो. आणि प्रॉफिट सांगतात की जेव्हा ती बेडवरती झोपलेली होती आणि हा बेडवरती झोपलेला होता, तेव्हा ती मनामध्ये प्रार्थना करते की प्रभू, उद्या तू येणार आहे आमच्या नगरामध्ये, माझी इच्छा आहे की प्रभू एकदा तरी माझ्या नवऱ्याची तुझ्या जोडीला भेट गाठावी. एका नवऱ्याची, एका बायकोची नवऱ्यासाठी प्रार्थना काय आहे, विश्वासणाऱ्याची अविश्वासणाऱ्या आपल्या पार्टनरसाठी काय प्रार्थना असावी, हे फार महत्वाचं आहे. काही वेळेला काय होतं माहितीये का, गोष्ट ना बघा, कधी पण मी बघितलेली गोष्ट की जेव्हा काही गोष्ट भरपूर सिरियस असते ना, तेव्हा त्या गोष्टीला जाम एम्फसाइज केलं जाते रात्रंदिवस. परंतु जी गोष्ट मग ती सिरियस गोष्ट तशीच राहते नाही की त्याच्यामध्ये बदल होत नाही. माणसाचं जे लेवल ऑफ टेन्शन आहे ते कमी 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 होत जाते. बदलच होत नाही तो, बदलच होत नाही तो, बदलच होत नाही. आणि माणूस काय करतो, हळूहळू हळूहळू कमी यायला लागतो. अच्छा ठीक आहे, एकदा पहिला जेव्हा सुरुवातीला घडलं तेव्हा झोप सगळं उडालेलं, परंतु 15 दिवसानंतर प्रमाण झाला तो. आता काय झालं, ठीक आहे, इट्स ओके, आता हे असंच आहे, सिरियसच आहे, त्याच्यामध्ये काय होणार नाही. माणसाने ऍक्सेप्ट केलं. असंच परिस्थिती आपल्या अविश्वासी पार्टनर बद्दल विश्वासी मनांच्या लोकांमध्ये सुद्धा येते. आणि वाटते की माझा जो पार्टनर आहे हा बदलणारच नाही, हा एवढ्या वेळा सांगून बदलणारच नाही, हे बदलणार नाही. आपला विश्वास आता कमी पडायला लागलेला आहे. आपल्या मेमरीमध्ये आपल्याला सांगते की हा माणूस बदलणार नाही. परंतु रिबेका जी होती ती दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्या सानिध्यात नव्हती, ती येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात होती. तिने असं बघितलेलं होतं की जिकडे अशक्य आहे तिकडे शक्य करणारा येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. आणि तिला तेव्हा कळलं की कितीही परिस्थिती असली, कितीही मला कठीण असली, तरी हा येशू ख्रिस्त म्हटलेला जेव्हा परमेश्वर जेव्हा जवळ येतो ना, हृदय फुटल्याशिवाय राहत नाही. आणि तिची इच्छा होती की माझा नवरा ज्याचं हृदय एवढं कडक आहे, कठीण आहे, फक्त एकदा येशू ख्रिस्ताची भेटू तर दे. येशू ख्रिस्त त्याला ओळखेल आणि त्याचं हृदय बदलेल. परंतु याला सांगणार कोण की तू तिकडे ये? याला सांगणार कोण? सांगितलं का ओरडतो, सांगितलं का 4 वेळा ऐकवतो, ह्याला सांगणार कोण? आणि ती मनोमन प्रभूकडे प्रार्थना करत होती. आणि ती त्याला सांगत मध्ये मध्ये सांगायची, सकाळी उठली का त्याची ब्रेकफास्ट बनवताना सांगितलं असेल, ऐका आज मी दुपारी जेवायला नाही. काय रे, काय झालं, तू कुठे झाली? आमचा आज येशू ख्रिस्त येणार आहे, गावात येणार आहे ना, मग त्याच्या स्वागतासाठी जाणार आहे. अरे परत त्या येशू ख्रिस्ताच्या मागे लागली का तू? ती सांगते तू येऊन तर पहा, येऊन तर तू पहा, तू पण त्याच्या मागे लागशील. काय वेड्यासारखं तू बोलते? ती सांगते मी वेड्यासारखंच बोलते अशासाठी की वेड्याच्या द्वारे तरी चांगला संदेश जावा. भावा बहिणींनो, तिचे ते बोलत राहण्याने ना तुम्ही पण तुमच्या पार्टनरला सांगत राहा, संडेच्या प्रार्थनेला येते का? संडेच्या प्रार्थनेला येते का ब्रदर? जे तुमचे अविश्वासी पार्टनर आहेत त्यांना सांगा, संडेला प्रार्थनेला येते का? शनिवारी विचारत जा, सकाळी विचारत जा. 5 आठवडे जातील, 8 आठवडे जातील, 15 आठवडे जातील, एकदा तरी तुम्हाला सांगेल की हो मी प्रार्थनेला येते. परंतु त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करण्याची गरज आहे. पार्टनरला जर मेहनत करा, कुटुंब सावरण्यासाठी आपल्याला मेहनत करण्याची गरज आहे. आणि ही करत होती. आणि प्रॉफेट सांगतात रिबेकाची प्रार्थना देवाने ऐकून देवाने जक्कईच्या मनात टाकलं की तू आज मला भेटायला ये. हालेलुया. भाव बहिणींनो, काय केलं? आला आणि कुठे चढला? उंबराच्या झाडावरती चढून आपल्याला पाण्यामध्ये बंद करून बसलेला आहे. कारण मी मुख्य जकातदार आणि श्रीमंत माणूस आहे. कोणी मला जर बघितलं आणि सांगितलं तू मोठा माणूस आणि तिकडे झाडावर चढलाय आणि ह्याला बघायला, डोकं बिकं फिरणार काय तुझं? परंतु वचन पुढे काय सांगते ते वाचा, 5वं वचन वाचा. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, दृष्टी वर करून म्हणाला, त्याला म्हणाला
जकया त्वरा करून खाली ये, जक्कया त्वरा करून खाली ये, कारण कारण आज मला तुझ्या घरी उतरवायचे आहे. हालेलुया. जक्कय 2 मिनिटे चक्रावला एकदम. बायकोला तुम्ही सांगितलं पण नाही मी आज येशू ख्रिस्ताला भेटायला आलो. तुझा येशू ख्रिस्त कोण आहे तो बघायला. माझा तिने हिला सांगितलं पण नव्हतं भाव बहिणींनो. रिबेकाला माहिती पण नाही की हा जक्कय बघायला येणार. रिबेका बघा तर आपली खुश, माझा येशू ख्रिस्त येणार आहे, माझा येशू ख्रिस्त येणार, ती त्याच्यामध्ये. आणि यांनी काही सांगितलं नाही, परंतु येशू ख्रिस्ताने वरती बघून सांगितलं जक्कय बाबा खाली ये, आज मला ना तुझ्या घरी जेवायला यायचं. कशासाठी? कारण आज तू वरती होता. प्रॉफिट सांगतात, त्याने विचारलं तुला कसं माहिती मी वरती कसा चढला, तू वरती येतो. प्रॉफिट सांगतात येशू ख्रिस्तापासून कोणतीच गोष्ट लपलेली नाही. नथनेलाने काय सांगितलं, प्रभू तुम्हाला कसं ओळखतोस? तू अंजिराच्या झाडाखाली बसला होता ना, तेव्हापासून मी तुला ओळखतो. हालेलुया. भाव बहिणींनो, आम्ही आमच्या सगळ्यात वाईट परिस्थितीत होतो ना, तेव्हापासून परमेश्वर आम्हाला ओळखतो. कारण तेव्हापासून परमेश्वराने आम्हाला निवडून घेतले, आम्हाला त्या घाणीतून काढून स्वर्गीय स्थानात आम्ही त्याने बसवलं. आणि काय वचन म्हणते 6वं वचन, तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत अरे केले. बापरे, हा झाला खुश. बापरे बाप. म्हणजे जी माझी बायको सांगत होती की तू मनाने अंतःकरणे पाळतो, ओळखतो, हे तर खरोखर आहे. माझ्या पहिल्या भेटीमध्ये झाला. मी त्याला हात पण नाही मारली, मला फक्त बघायचा होता. पण ह्याने तर डायरेक्ट बोलावलं मला नाव घेऊन. म्हणजे ओळख आहे ना, मोठी ओळख आहे. नाव घेऊन ओळख. आणि एवढं हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. हे पाहून सर्व लोक काय करायला लागले? कुरकुर करू लागले. कारण की पापी मनुष्याच्या घरी हा उतरवायच गेला आहे. हे वचन परत वाचा, परत लक्ष द्या. ते बघा, 1 मिनिट. इकडे एक इव्हेंट घडलेला आहे. येशू ख्रिस्ताकडे एक मनुष्य येत नव्हता. त्या मनुष्याने आता एक्सेप्ट केलेला आहे की हा येशू ख्रिस्त कोण आहे हा मी बघतो. आणि जेव्हा बघायला आलेला आहे तेव्हा येशू ख्रिस्ताने ह्याला हात मारलेले आहे. ह्याचं जीवन बदललेलं आहे. आणि ह्याचं जीवन इकडून बदललेलं असताना जे लोक त्याच्या जोडीला चालतात, कोणाच्या जोडीला चालतात? म्हणजे कोण लोक? जक्कय नाही, येशू ख्रिस्ताच्या जोडीला. म्हणजे कोण लोक आहेत? बिलीवर लोक. हे कोण लोक आहेत? बिलीवर लोक, जे प्रार्थनेला बसलेली आहेत येशू ख्रिस्ताच्या जोडीला. येशू ख्रिस्ताविषयी, ओ प्रभू तू ते येशू ख्रिस्त आहेस, मसीहा तारणारा आहे, हे जे लोक बोलत होती, ह्या लोकांना जेव्हा कळलं की येशू ख्रिस्ताने ह्याला सांगितलं की मी तुझ्या घरी जेवायला येणार, तेव्हा ह्यांच्या मेमरीमध्ये काहीतरी स्पार्क झाला. आणि काय वचन परत होतं ते? हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. एक दुसऱ्याला सांगू लागले, सिस्टर मोनिका कळलं तुला येशूने काय केलं? ते काय केलं? हे कोण कुरकुर करून म्हणू लागले? पापी मनुष्याच्या घरी हा उतरवायच गेला आहे. पापी मनुष्याच्या घरी हा उतरवायच गेला आहे. नाव मेमरी. कोणाची मेमरी? विश्वासणाऱ्याची मेमरी सांगायला लागली की हा बघ, माहितीये ना टेबलाकडून पैसे घेतले, आपल्या कामामध्ये किती लुबाडलाय यांनी, बघितलं की नाही किती खराब काम केलंय ह्यानी, काय आपलं भलं केलंय का आजपर्यंत? किती त्रास दिला माहितीये का? नाव विश्वासी लोक जे येशू ख्रिस्ताच्या जोडीला होते, हे विचार त्यांचे आहेत. हा, कोणाच्या जोडीला असताना? येशू ख्रिस्ताच्या जोडीला असताना. मग काय आपण काय एक्सेप्शन आहोत का त्याच्यातून? आपण पण त्याचेच भाग आहोत. येशू ख्रिस्त आपल्याला माहिती असून सुद्धा आपल्या माइंडने, येशू ख्रिस्त आपल्याला माहिती असून सुद्धा आपल्या माइंडने आपण काय करतो? सैतानाला ओव्हरकम करायला देतो. हा ब्रदर जॉनी असंच, ब्रदर मंदिर का असंच, जॉईन का त्यांनी तसंच केलेलं आहे. ब्रदर नितीन का, अरे बापरे त्याला तुम्ही ओळखतो. एव्हरी इव्हिल मेमरी स्टार्टेड कमिंग इन युअर माइंड. सगळं काही डोक्यात यायला लागते. हा माणूस खराब, हा माणूस असा. कोण सांगतो? जो येशू ख्रिस्ताच्या जोडीला खांद्याला खांदा लावून चालतो तो. बाबा ही माणसाची परिस्थिती आहे. तर मेमरी जी आहे ना, हा सगळ्यात मोठा रोल प्ले करते. आणि काय वचन सांगते? तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यांस देतो आणि मी
अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत अरे बाप रे बाप, फक्त एका भेटीमध्ये घरी पण पोहोचला नाही. Yes. घरी पोहोचला काय? जक्काईच्या घरी येशू ख्रिस्त पोहोचला होता का? आता मी तुला सांगतो जक्काई, तू ऐक. आता तुझं नाव जर मार्केटमध्ये खराब आहे, तर तुला एक काम करावं लागेल. ते तुझे पैसे बिशे त्याचे घेतले होते ना, ते सगळ्यांचे ना पब्लिक मध्ये जाऊन सांग की असं असं तू कर. पण तू फेड, म्हणजे लोकांच्या मनामध्ये ना तुझ्याविषयी बरं वाटतं ना, तर लोक तुला ऍक्सेप्ट नाही करणार. असं येशू ख्रिस्ताने काही सांगितलं काय? इज देअर एनी कन्व्हर्सेशन इज हॅपनिंग बिटवीन जक्काई आणि येशू ख्रिस्त? काहीच नाही. येशू ख्रिस्त हे जीवन मिळता बरोबर जगातला कनेक्शन तुटलं. त्याला कळलं की सैतान आणि देव हे दोघे वेगळे वेगळे आहेत. ज्याला मी समजत होतो जो देव आहे तो देव नव्हता, तो सैतान होता. Yes. परंतु जेव्हा देव मला कळाला तेव्हा मला कळालं की सैतान माझ्याद्वारे काय काय कार्य करत होता. गेला पाहिजे आम्ही बाप्पीला विचारलं की तुम्हाला आठवते का की जेव्हा तुम्ही दारू प्यायचे किंवा तुम्ही ह्या सगळ्या सीझन मध्ये तुम्ही कसे वागलेला? बाप्पी सांगते आता त्याची आठवण पण काढू नको, ते मला आठवायचं पण नाहीये. जस का जुन्या गोष्टी, वाईट गोष्टी आज आठवू पण नको. जक्काईने काय सांगितलं, जे काही मी माझ्या जीवनात चुकीचं केलेलं आहे, कोणाचे पैसे घेतले असतील ब्रदर रणधीर तुम्हाला 4 पट पैसे परत करतो, पण तुमच्या मनात माझ्याविषयी काही ठेवू नका. तुमच्या बुद्धीमध्ये काही ठेवू नका की ह्यानी माझे पैसे घेतले होते, ह्यानी माझे पैसे खाल्ले होते. भावाबहिणींनो, काय झालं, त्याची मेमरी जी होती ही आता फिल्टरेशन मध्ये गेली. कशाने? येशू ख्रिस्ताच्या केवळ सानिध्याद्वारे. आणि भावाबहिणींनो, जक्काई जो श्रीमंत मुख्य अधिकारी असून ज्याला देव आहे का माहिती नव्हतं, त्या मनुष्याला देवाची ओढ लागली. परंतु येशू ख्रिस्ताच्या जोडीला चालणारे लोक म्हणाले, माझ्या बोलतो खरा, काका पैसे देणार आहे का? 4 पट आणायचे कुठून? घेतले 100 रुपये, 400 रुपये कसा परत देणार? त्यांनी पटकन आपलं कॅल्क्युलेशन पण चालू केलं. काय बोलतो तोंडाला, ह्याला माहिती आम्ही ह्याला पहिल्यापासून ओळखतो, हा नुसतं बोलणार आहे, हा बोलतो देतो देतो, काय देत नाही ना. आता येशू समोर आहे ना म्हणून असा बोलतो हा. गेला पाहिजे मागितलं होते तेव्हा दिले का? हा केले, दिले का त्यांनी? नुसतं बोलतो तो, मग नंतर कारण सांगायला लागेल. बघा काय आहे माइंड मध्ये, एका विश्वासाने, एका मनुष्याने ज्याला येशू ख्रिस्ताला स्वीकारलेला आहे त्या मनुष्याविषयी दुसरे बसून चांगल्या चौकाला करत आहेत आणि काय सांगत आहेत की ह्याच्यामध्ये काय होणार नाही. परंतु येशू ख्रिस्त हृदयाशी वार्तालाप करतो. तो काय करतो, माइंड पूर्ण क्लीन केलं, त्याचं मेमरी जी होती ती पूर्ण क्लीन केली. आणि काय वचन सांगते, 9वं वचन, येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. कारण हाही अब्राहमाचा पुत्र आहे. हालेलुया. कारण हा कोण आहे? विश्वासाचा पुत्र आहे. हालेलुया. हा कोण आहे? विश्वासाचा पुत्र आहे. कारण ह्याने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आणि ह्याला तारण मिळालेला आहे. भावा-बहिणींनो, देवाचं वचन काय सांगते, ज्या गोष्टी अशक्य होत्या त्या देवाने अब्राहमासाठी शक्य केल्या. अब्राहमाने परमेश्वरावर, येशू ख्रिस्तावर 25 वर्ष विश्वास ठेवला. जे सांगितलं होतं 75व्या वर्षी की तुला बाळ होईल, देवाचं वचन सांगते की 25 वर्षे तो वाट बघत राहिला. आणि विश्वास म्हणून त्याला काय सांगितलेलं आहे, द फादर ऑफ फेथ, विश्वासाचा पिता असं म्हटलं जाते. आणि त्या पित्याचा मुलगा म्हणून जक्काईला म्हणण्यात आलं. नाव, ज्या जक्काईचं नाव सगळ्या ठिकाणी खराब, बापरे त्याच्याशी काय बोलू का, बिकॉज काय मेमरी मध्ये काय आहे, हा माणूस जाम खराब आहे. परंतु येशू ख्रिस्त आला आणि त्याची मेमरी बदलून गेली. त्याची बदलली पण त्याच्या जोडीची खराबच राहिली. आणि हे लोक दुसरे तिसरे नाही तर बिलीवर आहेत. आजचा संदेश हा जगासाठी नाही तर आजचा संदेश हा आमच्यासाठी आहे. प्रॉफिट सांगतात हा जो मेसेज आहे हा लाउदिकिया युगासाठी मेसेज आहे, पण हा ब्राईडच्या प्रिपरेशन साठी सुद्धा मेसेज आहे. हा मेसेज कशासाठी आहे की लाउदिकियामध्ये काय होत आहे हे तुम्ही समजावे आणि तुम्ही बाहेर निघावे. आणि तुमची मेमरी जी जगातली मेमरी आहे ती तशी मेमरी ठेवू नका. तर तुम्ही मेमरी आपली चेंज करा, ओव्हरकम करा. ओव्हरकमर, यू शुड बी एन ओव्हरकमर. जेव्हा तुम्ही ओव्हरकम कराल तेव्हा काय सांगतात माहिती का,
ते मी मेसेज मध्ये पण होतं माइंड बॅटल मध्ये. फॉरगिव्ह बट आय कॅन फॉरगिव्ह बट आय कॅनॉट फॉरगेट. Yes. आम्ही क्षमा करू शकतो पण विसरू शकत नाही. Yes. प्रॉफिट मेसेज मध्ये माइंड बॅटल मध्ये सांगतात की फॉरगिव्ह आणि फॉरगेट हे येशू ख्रिस्तानी आमच्यासाठी केलं. Man. तो आमचे न आठवणाऱ्या डोहामध्ये, समुद्राच्या डोहामध्ये त्यांनी आमची पापांनी सगळं टाकलं. मेमरी जी होती आमच्याविषयी, सिस्टर मोनिका, स्नेहल, ब्रदर रणधीर, जॉनी, हे सगळे यांनी असं केलं होतं. येशू ख्रिस्ताला विचारलं, माहिती ना तुला असं केलं होतं ते? कधी असं आठवत नाही? अरे काय आठवत नाही, एवढ्या वेळा झालं. येशू ख्रिस्ताला नाही आठवत. अरे तुला कसं नाही आठवत? नाही आठवत. वाईट जे आहे ते मी माझ्या मनात ठेवूच शकत नाही. कारण ह्या स्थळामध्ये जसं वचन सांगते की गव्हाला कोठारात साठवा, परंतु बाकी सगळा कचरा जो आहे हा जळण्यासाठी टाकून द्या. हृदय जे माइंड दिलेलं आहे, जी मेमरी दिलेली आहे, हे देवाचं वचन जे आहे, हा खरा जो गहू आहे हा साठवण्यासाठी दिलेला आहे. तुमचे मेमरी जे आहे त्या मेमरीमध्ये तुम्हाला आठवावे की ब्रदर ब्रॅनम आपल्या संदेशामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणत्या संदेशात काय म्हटलेलं आहे. रादर दॅट ब्रदर जॉनीने त्याच्या घरी मला जेवायला थांबवलं नाही. काय आठवते हे फार मॅटर करते. कारण जेव्हा तुम्हाला आठवते ना तेव्हा तुम्ही एक काय सांगतो प्रतिमा बनवता आणि त्या प्रतिमेला तुम्ही विकता आणि तुम्ही त्या प्रतिमेप्रमाणे चालायला सुरुवात करता. अच्छा गेला पाहिजे ब्रदर जॉनी असं वागला होता ना, ठीक आहे. आता ह्यावेळी तो तसा वागतो तर मी कशाला नको वागू? त्याला तशी आहे ना, मग मी पण असंच वागणार. इट इज अ माइंड बॅटल. प्रॉफिट मेसेज मध्ये इकडे काय सांगतात बघूया. का तुम्ही आनंदित आहात? हे माइंड बॅटल आहे भावांनी. द मेमरी सगळ्यात जास्त. ओ बापरे, सिस्टर मोनिकाने मला टोमणा मारला ना, अख्खी रात्र मला झोप नाही आली रे. ती अशी बोललीच कशी मला? काय आहे? परंतु प्रीचिंग ऐकल्यानंतर रात्रभर झोप नाही आली असं सांगणारे एकदम क्वचितच मिळते. प्रभू तू बोलला, प्रभू अख्खी रात्र झोप नाही आली, मी गडबडे लोळत होता, प्रार्थना करत होता, असं कोण संडेला सांगेल काय? प्रीचिंग संपलं का अर्ध्या तासात मेसेज गायब. आम्हाला काय माहिती काय प्रीचिंग केलं, काय सांगितलं ते आठवत पण नाही. कोणतं वचन वाचलं रे? कोणतं होतं ते? आठवत पण नाही. इट मस्ट बी एक्सेप्टेड इन माइंड. हे तुमच्या माइंड मध्ये, मेमरी मध्ये पहिलं ऍक्सेप्ट केलं पाहिजे. देन इट बिलीव्ड विथ द हार्ट. मग तुमच्या हृदयाने ही गोष्ट विश्वासाने विश्वास ठेवला पाहिजे हृदयाने. Then the word of God becomes a reality. Hallelujah. मग पहिलं काय करायचं आहे? देवाच्या वचनाला माइंड मध्ये स्वीकारणे आहे. मग तुमच्या हृदयाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवणे आहे. Then the word of God becomes a reality. मग देवाचं वचन जे आहे हे त्याचं जे खरं पण आहे हे प्रगट व्हायला सुरुवात होईल. Then every senses of soul and body is just poured out with the Holy Spirit. Hallelujah. मग तुमच्या शरीराचे जे 5 आत्म्याचे आणि 5 शरीराचे जे इंद्रिय आहेत हे देवाच्या आत्म्याच्या जोडीला जोडतील. Then your sense of God. मग तुम्ही देवाचा एक इंद्रिय आहात, देवाचं. Then your sense of God. Your conscience of God. म्हणजे काय झालं? जे 5 भाग जे आहेत ना आत्म्याचे, हे आता तुमचे नाही राहिले, हे पवित्र आत्म्याचे भाग झाले. हालेलुया. Everything that's godly flows through you. जे काही देवाचं आहे हे तुमच्या हृदयातून, तुमच्या जीवनातून निघायला लागेल. There is not a doubt anywhere. मग तुम्हाला कोणताच डाऊट येणार नाही. सिस्टम या तिच्याकडे जायचं का? बोलवेल का? मग गेलं तर आपल्याला जेवायला देईल का? नो डाऊट अबाउट दॅट. आपण प्रार्थनेसाठी गेलो. आमची इच्छा आहे की प्रार्थना अटेंड करा. प्रार्थना मिळाली काय? हे इम्पॉर्टंट आहे. प्रार्थनेसाठी गेलो का? हे मिळालं. प्रार्थना झाली का? हे इम्पॉर्टंट. जो माणूस प्रार्थनेच्या व्यतिरिक्त अपेक्षा ठेवून जातो ना तो प्रार्थनेला आलाच नाही. तो दुसऱ्याच अपेक्षेने आलेला आहे. अपेक्षा काय आहे ते माइंड मध्ये माणूस फिट करतो आणि त्याप्रमाणे चालतो. बघा बाबा, म्हणून कधी पण सांगतात, मी पण स्नेहला किती वेळा सांगतो, 0 अपेक्षेने जा. झिरो अपेक्षेने नाहीच आहे. जिकडे 0 अपेक्षा असतात ना तिकडे एक्सपेक्टेशनच नसतात. एकदम खाली. आणि काय वचन सांगते?
प्रॉफिट काय म्हणतो तिकडे? You're conscious of God. Everything that's godly flows through you. There is not a doubt anywhere. त्याच्यामध्ये काही एक संभावना नाहीये. There is nothing can rise up. आता तुमच्यामध्ये काय उठून पण येऊ शकत नाही, कारण तुमची मेमरी जी आहे ही क्लीन झालेली आहे. See, there is nothing that can come up in the memory and say, तुमच्या मेमरीमध्ये असं काय येईल आणि काय असं काय येणारच नाही. तुम्ही म्हणणार नाही, वेल आय रिमेंबर मी जोन्स ट्राईड टू ट्रस्ट गॉड. ब्रदर रणधीर होते ना, ते प्रार्थना, ते विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होते. सी, मिस सो अँड सो, मिस डोए ट्राईड टू ट्रस्ट ऑन गॉड फॉर हिलिंग वन टाइम अँड शी फेल्ड. काय आठवते? ती कशी पडली, तिला कसं देवाचं वचन मिळालं नाही, तिला एकदा विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करत होती. ज्यामुळे काय झालं नाही, हा प्रार्थनेला येण्याचा विचार करत होता, ह्याच्यामुळे काय झालं नाही. हे सगळ्या आठवणी येतात. सी, बट इफ दॅट चॅनल हॅज बीन क्लिअर्ड आउट, जर ह्या गोष्टी जर तुमच्या मनातून निघून गेल्या, अँड बीन पर्ज, धुतले गेले, अँड बीन फील्ड ऑन द इनसाइड विथ द होली स्पिरिट, जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरले गेले, then don't come in, that don't even come in your memory. Hallelujah. मग तुमच्या बुद्धीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आठवणार नाही. हा कशी वागली होती, तिला तर पवित्र आत्मा मिळाला नाही, हा कसा, ती तशी, पवित्र आत्मा मिळाल्यावरती ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी तुमच्यातून निघून जातात. आमेन. नो मॅटर अबाउट मिस जोन्स व्हॉट शी डीड. सिस्टर जोन्सनी काय केलं त्याच्याशी आम्हाला काही देण्यात नाही. इट्स यू अँड गॉड टुगेदर. हालेलुया. फक्त तुम्ही आणि देव हे एक आहात. अँड नोबडी एल्स बट यू टू. आणि दुसरं तिसरं कोण नाही, बट तुम्ही आणि देव हे दोघं आहेत. दॅट यू आर, दॅट्स युअर बॅटल. हेच तुमचं युद्ध आहे. हालेलुया. किल हिम ऍट द बिगिनिंग. सुरुवातीलाच त्या विचाराला मारून टाका. स्टॉप हिम डेड इन हिज ट्रॅक. जेव्हा तो विचार तुमच्या डोक्यामध्ये यायला लागेल की अरे हा माणूस असा, हा माणूस तसा, त्या रस्त्यालाच मारा. माझ्याकडे यायचं नाही का या विचाराने, त्या विचाराला तिकडेच मारा. किल हिम ऍट द बिगिनिंग, स्टॉप हिम डेड ऍट हिज ट्रॅक. इट अँड हाऊ लॉंग यू कॅन मेक द वॉर लिंगर. राईट. इट स्टॉप इट राईट नाउ. तुमच्यावरती आहे की तुम्हाला हे युद्ध किती पुरवायचं आहे. त्या युद्धाला, त्या विचाराला आत्ताच मारून टाका. तुम्ही आमेन आहात का? तुम्हाला हे समजतंय की तुम्हाला मी रिपीट करण्याची गरज आहे. बाबा बहिणींना प्रॉफिट इकडे सांगतात सिंपल भाषेमध्ये. आणखी मी सांगतो सिंपल भाषेमध्ये एक्झाम्पल. ब्रदर रणधीर आहे आणि ब्रदर नितीन आहेत. ब्रदर रणधीर आहेत ना, हे ब्रदर नितीन पेक्षा चांगले वागतात. ब्रदर नितीन आहेत ना, हे काय चांगले ना वागतात. कुठे आलेलो आहे मी? एक विश्वासी आहे. सिस्टर मोनिका आहे ना, ही काय प्रार्थना नाही करत. कुठे आलेलो आहे मी? प्रार्थनेला आलेलो आहे. आता सैतान माझ्या मेमरीमध्ये असं घालत आहे की ही काय चांगली नाहीये, हा काय चांगला नाहीये, हा काय चांगला नाहीये. चांगला फक्त मी आहे. मी प्रार्थना करतो, मी हात वरती करून प्रार्थना करतो, मी चांगल्या प्रकारे प्रार्थनेला येतो. काय करत आहे? मी माझ्या मेमरीमध्ये स्वतःला फसवत आहे. स्वतःला फसवण्यासाठी मी स्वतः जाळ टाकत आहे. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगता की ती काय आहे आणि तो काय आहे हा तुमचा प्रश्न नाही आहे. तुम्ही आणि देव काय आहात हे पहिला तुम्ही जाणून घ्या. आणि ह्याच्याविषयी माझ्या मनात काय विचार येत असेल ना, ह्या विचार येण्या अगोदर ह्या रस्त्यामध्ये तोडून टाका. ह्याच्याविषयी माझ्या मनात काय विचार येत असेल, ह्या विचाराला मनात अगोदरच सोडून टाका की हा विचार नको. मला माहितीच नाही हा माणूस कसा आहे तो. मला माहिती आहे माझा देव कसा आहे तो. बाबा मी तुम्हाला जी आता टेस्टमध्ये सांगितली माझ्या ऑफिस मधली, बाबा जेव्हा मी त्या बाईशी बोलत होतो आणि ती स्पीकर वरती होती आणि तिचे हेड जे होते NSE मध्ये, नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये जे सेबी मध्ये लोक बसतात हे तिकडे होते आणि ते लोक कमिटीमध्ये जाऊन प्रेझेंट करणार होते. आणि त्यांना ही गोष्ट माझं कलिग मला सांगतो, अरे स्टॅनली 2 साल पहिले हुआ था ना, कुछ नहीं होता, कितने भी प्रूफ देतो, वो गवर्नमेंट है ना,
वो गवर्नमेंट तो किसका सुनता है, तुम कितना भी दे दो, उन्होंने मना कर दिया, नहीं देंगे, जाओ तुम क्या करोगे बताओ। मेरा उसको तो करने दो ना, लेकिन हम ट्राई तो कर सकते हैं। तो मला सांगतो, लेकिन तुम्हारे पास प्रूफ भी नहीं है ना तुम ट्राय करने के लिए। माझा बॉस तो जाऊन खुद चालवता, कारण आजकाल आमच्या दोघांचं वागण्यामुळे काय आहे, ह्याला थापून दे की ह्याच्या नावावरती टाकतो, एक रिस्क रेस करतो की ह्यानी निग्लिजन्सीमुळे एक प्रॉब्लेम झालेला आहे, म्हणजे ह्याच्या अप्रेझलच्या वेळेला बरोबर ह्याला पकडते येईल। बघा भावांनो, त्यांनी त्याचे प्रयत्न चालू केले होते। मी माझ्या कलिगला सांगितलं, हम कोशिश तो कर सकते हैं ना, हाँ कोशिश करो, बट नहीं होता, कुछ नहीं होता ऐसे। मी त्या बाईला सांगितलं आणि त्या सरांना सांगितलं, बघा सर, आमच्या मनात असा काही उद्देश नव्हता की आम्ही मुद्दामून फायलिंग नाही करावी, तुम्हाला खरं आहे ते सांगतो। मी का असं करणार, जेव्हा माझ्याकडे फाईल रेडी असताना मी तुम्हाला ईमेल वरती पाठवलं ना, असं तुम्ही बॅक रेकॉर्ड जाऊन चेक करा, एकदा तरी आम्ही असं केलंय का बघा। तो सांगतो, हो तुम्ही असं कधी केलं नाही, हो तुम्ही कसं झालंय हे। तर मी त्याला सांगितलं की माझी काय इच्छा नव्हती, मी खरोखर सांगतो अशी काय इच्छा नव्हती। मी आता ज्या तुम्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत, असं काय इश्यू झाला तर कसं रेकॉर्ड करायचं मी तसं करीन, परंतु ह्या वेळेला मी तुम्हाला विनंती करतो, कृपया तुम्ही ह्याच्यातून मला एक्सेप्शन द्या। तर ते मॅनेजर मला, तो जो हेड होता, तुम्हाला सांगतो की बघा तुमची केस जी आहे ना ही मी ऐकून घेतली, आता मला तुमच्या वतीने जाऊन मला कमिटीमध्ये सांगायचं आहे की तुम्ही तुमच्याकडून फायलिंग का नाही झालं ते। मी सांगितलं, बघा सर, मी तुम्हाला फक्त सांगितलं, बाकी मी सोडून देतो तुमच्यावरती की तुम्हाला जे विजडम मध्ये वाटेल ते करा, असं सांगून मी फोन कट केला। कारण काही आमच्याकडे काहीच प्रूफ नव्हते असे की प्रूव्ह करायला की एवढा सिक्वेन्स झालेला आहे, आम्ही एवढे फोन, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही फाईल केला ना, तेव्हा आम्ही फाईल केलं, अशी परिस्थिती होती। या परिस्थितीमध्ये तर दोष आमच्यावरतीच आहे, कम्प्लीट आहे। भावाने सैतानीने आपले सगळे षडयंत्र उभारले आणि काय केलं, अगेन्स्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न केला। माझ्याविषयी नाही हा, ते देवाच्या अगेन्स्ट मध्ये जाण्याचा प्रयत्न केला। देवाचं नाव कसं खराब व्हावं यासाठी सैतान प्रयत्न करत होता। माझं लक्ष हा कोणाकडेच नव्हतं, माझं लक्ष एकच होतं की प्रभू तू मार्ग काढणारा आहे। एक विचार मनात काय होता, शक्यच नाही ना, आता तर आहेच, फसलेला तर आहेच, अटकलेला आहे। दुसरा विचार मनात होता, परमेश्वराला काही असाध्य आहे काय, आणि मी प्रभूवरती फार बिनधास्त होतो, मी झालेलं तर आहे, ह्याच्यातून एकच सुटका आहे, आता मेला तर आहे, मार खायचंच आहे, सुटला तर सुटला, पण विश्वास ठेवायला काय हरकत आहे। माझा विश्वास परमेश्वरावरती होता, आणि जेव्हा ती ही गोष्ट घडली तेव्हा मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद दिले की प्रभू ह्या गोष्टीतून मनुष्य नाही, केवळ तूच बाहेर काढू शकतो। जी एनएससी, जे सेबी बोर्ड कधीच कोणाला क्षमा करत नाही, त्यांनी कसं काय क्षमा केलं, सगळे शॉक मध्ये होते, पण सगळे कोण दाखवू इच्छित नाहीत की हा याचा चांगलं झालाय, ते काय इच्छुक आहे। शेवटी माझ्या देवाच्या नावाचं गौरव, मला काय करायचं, कोण काय विचार करतो तो, माझ्यासाठीच आनंदाची गोष्ट आहे की प्रभूने माझ्या विश्वासाला खाली पडू दिलं नाही आणि त्याच्या नावाला कधी खाली पडू दिलं नाही, आणि त्यांनी मला विजय हा प्रस्थापित करून दिला। भावांनो, तो जिवंत देव आज आमच्या जोडीला आहे। तो काय करतो, तो आम्हाला कधीच खाली पडू देत नाही, जसं वचन सांगते, त्याच्या येशू ख्रिस्त देवाला कधी झोप येत नाही आणि तो डुलकीही घेत नाही। तो आपला परमेश्वर आपल्या जोडीला आहे। तो जक्काईने फक्त मनात विचार केला की अरे येशू ख्रिस्त कोण आहे तो बघूया, येशू ख्रिस्ताने त्याची भेट घेऊन मला सांगितलं आज ह्या घराण्याला तारण प्राप्त झालेला आहे। लोक विचार करायला लागली की हा माणूस कसा आहे, देव सांगतो माणूस नका बघू, आज त्याचं जीवन बघा, तुम्ही आता काय आहात। प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात की तुम्ही 40 वर्ष अगोदर तुमच्या जीवनात काय घडलेलं आहे ना त्याला प्राधान्य नाही आहे, तुम्ही ऍट द सेम टाइम जर येशू ख्रिस्त आला तर तुम्ही त्याच्या समोर काय आहात हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। काय तुम्ही जर पवित्र असाल, तुम्ही जर मेसेजला ऍक्सेप्ट केलेला असेल, तुम्ही त्याच्या प्रतिमेमध्ये काय प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात की सगळं सोडा, तुम्ही आणि देव हे एकच आहात, एवढ्यावरती तुम्ही चला, मेमरीतून सोडून द्या। हा कसा आहे, आज काय प्रॉफिट, त्या दिवशी आम्ही बायबल स्टडीला बसलेलो असताना थोतिऱ्यामध्ये आम्ही वाचत होतो आणि ब्रदर म्हणता म्हणाले की चर्च फुटण्यामागे सगळ्यात मोठं कारण काय माहितीये का, की एकमेकांविषयी असलेले स्टेटमेंट्स, एकमेकांविषयी असलेल्या स्टेटमेंट्स मुळे हे चर्च फुटतील। आणि त्या दिवशी ब्रदर शुक्रवारी ब्रदरने फार सुंदर मेसेज घेतला, इस्रायल आपसात एकमेकांविषयी वाद निर्माण झाल्यामुळे इस्रायल फुटलं गेलं। काय बघा, असा
हा का, हा असा. आणि काय केलं, हा नको रे बाबा मला, ह्याच्या जोडीला नको, हा नको, हे कशाला पाहिजे. काय केला, फुटत गेला. युनिटी जी असते ना भाऊ बहिणींनो, Yes. युनिटी मध्ये ना हाईट कोणाची सेम नसते, बॉडी कोणाची सेम नसते, केस कोणाची सेम नसतात, परंतु युनिटी ना ही हृदयापासून लागते. Yes. Amen. हे जे 5 बोट आहेत ना, 5 बोट, ह्या 5 बोटांची हाईट पण सेम नाहीये, साईज पण सेम नाहीये. Right. परंतु जेव्हा ही मूठ बंद होते ना भाऊ बहिणींनो, ही मूठ कोणी उघडू शकत नाही. कशामुळे भाऊ बहिणींनो, एकच कारणामुळे, कारण हे 5 बोट एकत्र फोल्ड होऊन एकत्र आलेली आहे. भाऊ बहिणींनो, देवाचं शरीर जेव्हा एकत्र येतं, डझंट मॅटर, हा ना सांगत अरे तू काय एवढा लांबा दिसतो, हा ना सांगत अरे तू काय रे बुटका ठेक ना, असं हा सांगतो काय याला, हा सांगत असला तो सांगतो लांब राहा रे माझ्यापेक्षा. अरे मी ना, हे बोट आहे ना, हे बोट, हे बघा बोट, हे बोट खाली करण्याचा प्रयत्न केला ना, ह्याच्या जोडीला हे पण ऑटोमॅटिक खाली येते. हे केलं ना तर हे पण खाली येते बघा. हे कडक नाही राहत, एकमेकाला सगळे बोट आधारित आहेत. ते जर 8 बोट नसतील ना, ज्यांच्याकडे नसतात ना बोट, त्यांना जाऊन विचारा की बोट नसण्याचं दुःख काय आहे. भावा बहिणींनो, आपण एक युनिटी आहोत. युनिटी मध्ये डाऊट असता कामा नये, युनिटी मध्ये स्कार्स असता कामा नये. काय आहे मेमरी मध्ये दिलेलं आहे, मेमरी मध्ये काय असतात, स्कार्स असतात. म्हणजे काय, जखमा भरलेला असतात. हा ब्रदर रणधीरनाथ तू कसा बोलला होता, त्या सिस्टर मोनिका तशी बोलली, त्या स्नेहल ती तशी बोलली होती. जखमा कशाला करू मी. आणि काय असतात, कॉम्प्लेक्सेस ना आपण काय म्हणतो, No, Genesis. कॉम्प्लेक्सेस. हा, जेनेसिस, इट इज अनदर पार्ट ऑफ त्याचं कॉम्प्लेक्सेस. अच्छा, तू चांगलं प्रिचिंग करतो का, त्याच्यापेक्षा चांगलं Yes, प्रिचिंग yes, तर मी yes. करतो. दॅट इज कॉल्ड द कॉम्प्लेक्सेस. त्यांनी त्या प्रिचिंग मध्ये असं एक ब्रदर जे आता पास्टर जे मुंबईला वारले मेले कोविड मध्ये, क्षमा करो, परंतु त्यांची एक सवय होती, प्रिचिंग मध्ये आल्यानंतर ते असे बसायचे ना, जणू काय तू असं गण लावून बसलाय, तू चुकी कर बस, ठोकला मी तुला. प्रिचिंग मध्ये त्याच्या तोंडावरची एक माशी पण हलायची नाही, असं बघायचं. प्रार्थना संपल्यात, ब्रदर यू सेड दिस, यू सेड दॅट, यू सेड दॅट. अरे बाबा, तू वचनासाठी आला आहे की तू माझे कमी गटी काढायला आलेला आहे. कोणता मनुष्य आलेला, पुलपीट वरती आलेला मनुष्य परिपूर्ण आहे. कोणीही मनुष्य परिपूर्ण नाही, परिपूर्ण केवळ देवाचे वचन आहे जे आमच्यासाठी येते. ते परिपूर्ण वचन काय करते, आमच्या वचन काय सांगते, ते मज्जा रज्जू यांना आर पार भेदून जाते आणि मनाचे पुनर्जीवन करीते. काय करते, पुनर्जीवन. तुमची मेमरी कितीही खराब असो, एकदा येशूला येऊन भेटा, एकदा येशूला येऊन भेटा. तुम्ही सांगाल जे काही मी घेतलंय ते 4 पट मी परत करीन. भावनेनो, मेमरी जी आहे त्याचा रोल फार मोठा आहे. प्रॉफिट इकडे काय सांगतात, किलिंग ऍट द बिगिनिंग. त्या विचारांना सुरुवातीलाच मारा. स्टॉप हिम डेड इन हिज ट्रॅक. जेव्हा हा विचार तुमच्याकडे येत आहे की ब्रदर रणधीर जॉनी असे आहेत, हा असा विचार जेव्हा मनात येत आहे, त्याला तिकडेच मारे, त्या विचार परत जा, तुझ्या इकडे येण्याचं काम नाही. इट अँड हाऊ लॉंग यू कॅन मेक द वॉर लिंगर. इट स्टॉप इट राईट नाउ. तुमच्यावरती आहे की तुम्हाला हे युद्ध आहे किती खेचायचं आहे त्या विचाराला. आताच मला म्हणजे युद्ध संपलं. मला तुम्ही सिस्टर मोनिकाविषयी किती वाईट सांगा, माझ्या मनात येणारच नाही, कारण माझ्यासाठी तो जो दरवाजा आहे ना तो बंद झालेला आहे. स्नेहल मला कधी कधी सांगतो, तुला मानत नाही, तुझ्या भोळा पडतो भोळा, तुला मनात तुला हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. मी एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायला ना की हे लक्षात ठेवायला लागलं तर माणसाला काय करायचं. ते ब्रदर जॉनीचं मला एक्झाम्पल काहीच बस मधून आठवते. 2 स्टेशनचा कोपरा लागला, आता काय करायचं बोला. पुढच्या स्टेशनला मी उतरून चाललो. पुढचं काय आहे माणसाला. देवाचं वचन काय सांगते, मनुष्य आपली जीवन विधभर सुद्धा वाढवू शकत नाही. ज्या मनुष्याला विधभर वाढवण्याचं, ठेंगण्या मनुष्याला हाईट वाढवण्याचा अधिकार नाही मिळाला, आपलं जीवन आपल्याला विधभर वाढवण्याचा नाही मिळाला, त्या मनुष्याने कशाला या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं. बहिणीनो, देवाचं वचन यशाच्या 6व्या म्हणते की जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा वचन सांगते, देवाचे मंदिर धुराने भरले होते आणि त्याचे जे करुबीम जे बाजूला होते ते काय म्हणत होते, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर. म्हणजे विचार करा, तिकडे एका भावाविषयी किंवा एका बहिणीविषयी जर माझ्या मनात काही विचार असेल, चुकीचा विचार असेल, तर त्या पवित्रतेमध्ये मी उभा राहू शकतो काय.
मग आपण रॅप्चरच्या गोष्टी कशा करू शकतो? अरे त्या ब्रदरने तुला माहिती नाही का तुला कसे शब्द वापरले त्यांनी कसं लोकांसमोर इन्सल्ट केलं होतं. आता हे घेऊन मी स्वर्गात जाऊ शकतो काय? नो. केला होता प्रभू जबाबदार आहे. प्रभू बघून घे. मी काय वाईट केलं असतं चुकीचं केलं असतं तर गोष्ट वेगळी होती. आता हे माझं बॅटल नाही आहे, हे परमेश्वराचं बॅटल आहे. Yes. प्रभू बघून घेईल काय करायचं ते. Yes. माझ्या मनात जर मी त्याच्याविषयी ग्रज ठेवून बसत असेल ना मेमरीमध्ये आठवते की असं असं त्यांनी केलं होतं तो ब्रदरनी, देन आय एम स्टील इन द फॉल्ट. आय एम नॉट रेडी फॉर द रॅप्चर. जोपर्यंत मी माझ्या मनातल्या विचाराला खाली टाकत नाही तोपर्यंत मी देवाच्या वचनाला उचलू शकत नाही. भाव बहिणींनो, वाईट आणि देवाचं वचन हे एकत्र कधीच चालू शकत नाही. मेमरीमध्ये वाईट असून देवाच्या वचनाला तुम्ही आराधना कितीही कराल भाव बहिणींनो, परंतु तुम्ही देवाच्या पूर्णतेस तुम्ही कधी येऊ शकत नाही. तुम्हाला ह्या गोष्टी सोडाव्याच लागतील जर तुम्हाला स्वर्गीय राज्य पाहिजे असेल तर. प्रॉफिट सांगते इकडे, if you will come and you will keep their memories and conscience and everything thinking about where I might fail, I might not be the right, मी चुकीचं आहे किंवा मी बरोबर नाही आहे. Don't you do that at all. ह्या तुम्ही सगळ्या गोष्टी करू नका. You throw aside everything and open up the channel and say, सगळं फेकून द्या आणि म्हणा गॉड, म्हणा की देवा, युअर वर्ड इज इटर्नली ट्रू. तुझे जे वचन आहे हे सर्वकालिक सत्य आहे. अँड इट्स नॉट मी, इट्स फॉर मी. हे कोणासाठी आहे? हे माझ्यासाठी आहे. द होल चर्च फेल्स, पूर्ण कलेसिया फेल्स अपयशी होईल. द होल वर्ल्ड फेल, पूर्ण दुनिया अपयशी होईल. येट आय कांट फेल, मी अपयशी कधी होणार नाही. बिकॉज आय एम टेकिंग युअर वर्ड. आणि मी तुझं आज वचन घेतलेलं आहे. भाव बहिणींनो, जेव्हा तुम्ही वचन घेणार तेव्हा तुम्ही कधी फेल होणार नाही. काय केलं शौलाने? का सांगितलं? तू युद्ध कधी केलं नाही दावीदा, पण मी युद्ध लढलेलो आहे. शौलाने दावीदाला का सांगितलं? तू युद्ध कधी केलं नाही, पण मी युद्ध लढलेलो आहे. मी युद्धामध्ये मी सिनियर आहे. मी सिनियर पास्टर आहे. तू कधी प्रीचिंग केलं नसेल, पण मी तुला सांगतो प्रीचिंग कसं करायचं असते ते. असं असं घे, असं असं बनव आणि असं असं राहून उभे राहून प्रचार कर. आणि दाविदाकडे असं सगळं उचलून 80 किलोचं सामान दिलं. आर्मर सगळं छातीवरील डोक्यावरील. हे भाला घेतला तर त्याच्यापेक्षा 2 हाईटचा भाला झाला तो. तलवार घेतली तर ती जमिनीपर्यंत खाली लागते, एवढी झाली. आणि दावीद असं पाय हलवतो तर पाय पण हलत नाही. शूज घातलाय तो पण मोठा. आणि दावीद सांगतो बाबा आपल्याला हे काय करणार नाही, तू आपलं तुझ्याकडे ठेव. तू युद्धामध्ये फार पराक्रमी असेल त्याबद्दल तुला आणि देवाला दोघांना धन्यवाद. परंतु बाबा तुझं हे मला काही जमणार नाही. माझा फक्त एकच उद्देश आहे, ह्या पलेस्टिने माझ्या देवाला बोललेला आहे. तुझ्या मनात काय ते मला माहिती नाही, माझ्या भावाच्या मनात काय माहिती ते बघ घाबरलाय. त्यांचं पण मला काय माहिती नाही, ते घाबरलाय म्हणून मी पण मम्मी सांगत असेल ते घाबरला तुकडे चालू असं बोललं असेल, पण मला त्याच्याशी काही लेणं देणं नाही. माझ्या देवाला त्या पलिस्टिनी कसं बोललं. आता विचार कुठे आहे? मेमरी काय आहे? हे घर सवाल विचार करतो विचारा एवढा तो पलिस्तीवर, त्याच्यासमोर आपला अख्खा इस्रायल कापत फुटलाय. त्याच्यासमोर आपण काय उभे राहायचे ना? मेमरी इज सेइंग एव्हरीथिंग इज इम्पॉसिबल. दावीद सांगतो अरे ज्या सिंहाला फाडलं, ज्या अस्वलाला फाडलं, ज्याला मनुष्याने माणसाने आजपर्यंत कधी फाडलं नाही, अशा प्राण्यांना मी फाडलाय. मी नाही तर माझ्या काही तो देव असणार आहे. माझ्या मनात जर दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे ना ऐकता. दावीद म्हणतो हे काय म्हणतो? माझ्या मनात जर दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता. 66. आणि दावीदाने काय केलं? दावीद सांगतो मला काहीच नको. प्रॉफिट सांगतात त्यांनी फक्त एक काम केलं. 5 बघा युनिटी अगेन 5. देवाने आपल्याला काय दिलेले आहेत? किती बोटं दिलेले आहेत? 5. देवाने विश्वास किती ठेवलेला आहे? 5. FAITH फेथ. आणि देवाचं स्वतःचं खुद्द नाव काय आहे? JESUS. प्रॉफिट सांगतात हे जीसस घेऊन तो निघाला.
हालेलुया. तो जेव्हा घेऊन निघाला ना, तो ऑलरेडी माइंडने ते बॅटल जिंकलेला होता. हालेलुया. तो आणि अगोदर सांगितलं होतं, अरे पलेष्टी तू देवाच्या वचनावर ओव्हरकम कसा होणार, होऊच शकत नाही. जेव्हा आपण ना एकदा हरलेलो असतो ना काहीतरी, किंवा काही झालेलं असतं ना, तेव्हा आपल्या माइंड मध्ये असते दुसऱ्यांना जिंकेन कमी. मी स्नेहाला सांगितलं गाडी चालव, ठोकली होती ना गेला पाहिजे, बरं वाटतो ना. मेमरी सांगते की तू गेला पाहिजे, ठोकली होती म्हणून आता पण ठोकशील. Not deleted. नॉट डिलीटेड. ती मेमरी आता पण आहे. गाडीवर बसले ना, पण विचार करत माहिती का, ठोकेन का कुठे, का ठोकेन, कारण एकदा ठोकली होती ना, आता ती आठवते. त्यामुळे ती गोष्ट माझी हिंमत खाते. विचार करा, माझी मेमरी माझी हिंमत खाते. पण त्या मेमरीला बाजूला करा. कोण तुमची हिंमत नाही खाऊ शकत, कोण तुम्हाला खाली नाही पडू शकत. काही असो. प्रॉफिट मेसेज मध्ये काय सांगतो माहितीये का, सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रॉफिट म्हणतात, इट डझंट मॅटर की मी आज 1000 लोकांवरती हात ठेवले आणि 1000 लोक बरे नाही झाले तरी मला काही फरक पडत नाही. उद्याच्या दिवशी मी परत उभा राहीन आणि परत जेवढे लोक येतील त्याच्यावरती प्रार्थना करेन. एकदा पण माझ्या मनात विचार येणार नाही, काल तर तू फेल झाला होता, आज तू परत हात ठेवून प्रार्थना करणार का, हा विचार माझ्या मनात येऊ देणार नाही. कारण जेव्हा दावीदाने सांगितलं की मी जातो, तुम्ही तुमचं बघा, सगळे भाऊ वगैरे सगळे बघायला लागते. गेला रे प्रभू, हा गेला, कुठे गेला, मेला, पलिष्ठाच्या हातातून मरायला गेलाय. तो केवढा, हा केवढा, आणि तो पलिष्ठ येतं. पलिष्ठी त्याला काय सांगतो, सगळ्यात त्याची भाषाच खराब ना, भाव भाषाच खराब. मी काय कुत्रा आहे का, तू सांगतो कुत्रा आहे का, कुत्र्याच्या मागे आम्ही दगड घेऊन लागतो, असं तुझ्या मागे मी मग दगड घेऊन आलाय, काठी घेऊन आलाय. तो सांगतो असं ये, तो पुढे ये. तो सांगतो मला पुढे यायची गरज नाही. भाले मारणारे होते ना, त्याला सांगितलं थांबा रे बाबा, एक पोरगा आलाय कोणतरी, तुम्ही कशाला यायच्या मागे, ह्याला काय सिरियस घेऊ नका, त्याला बघेन मी, थोडस बघेन का, हा परत जाईल, रडत रडत परत जाईल. 2 मारले का बघा, रडत रडत कसा घरी जातो बघा. इस्रायल मध्ये जाऊन सांगेल. तो सांगतो बाबा ना, मी रडणारा नाही कोण आहे, मी माझ्या देवाचा सेवक आहे. त्या देवाने मला माझ्या मेंटरांना सोडवण्यासाठी शिकवलेलं आहे. त्या देवाला तू शिव्या कसा मारू शकतो. तो हसायला लागला. त्याने गोपनी घेतली, एक घेतला, जे घेतला, प्रभू तुझ्या नावात सोडतो. अरे जे चिलखत होतं ना त्याच्यावरती, ते 600 किलोचं चिलखत असेल, पण त्या चिलखत मध्ये ना देवाने त्या चिलखत मध्ये एक होल ठेवला होता, जो फक्त दावीदाला दिसत होता. तो जो घुसला ना, तो डायरेक्ट डोक्यात घुसला, असं टाम करून घुसला ना, तो पडला तर अख्खा पलिष्ठी हादरला तिकडे. हा पलिष्ठीचा गोलियत पडला कसा काय. इन माय मेमरी इट वॉज व्हेरी डिफिकल्ट की पलिष्ठांचा हा गोलियत असताना पलिष्ठीला हरवणं म्हणजे अशक्य. परंतु देव सांगतो एव्हरीथिंग इज पॉसिबल. प्रॉफिट सांगतात कॅन्सर पण तुमचा जाऊ शकतो, विश्वास ठेवा, देवाच्या कार्याला अनुमती द्या. जेव्हा गेला पाडला, दावीदाने काय केला, तुझ्याच तलवारी, जी तलवार घेऊन तू सांगत होता ना की इस्रायल लोकांना कसा कापतो बघा, त्याच तलवारीने तुझा मुंडकं कापतो मी. काय केला, तिकडे तो कापला गेला, पण त्याचं मुंडकं घेऊन शौलाकडे आला, असं कपड्यात बांधून अख्खा इस्रायल थरथर कापलं. हे काय दावीदाने मारला, तो छोटा मुलगा मेंढर चालायचा तो. नाही ब्रदर जॉनी काय म्हणता तुम्ही, तो आपल्या मेंढर चालायचा तिकडे, दांडी घेऊन असं फिरायचा तो. त्यांनी काहीतरी तुमचा गैरसमज झालाय, काहीतरी चुकलाय. तो सांगतो नाही रे बाबा, आज जो विजय मिळालेला आहे सैन्यातून नाही मिळाला, तर सैन्यांचा जो परमेश्वर आहे त्याच्या योद्ध्याकडून हा विजय मिळालेला आहे. कारण प्रॉफिट मेसेज मध्ये म्हणतात इट्स नॉट बिटवीन ऑल ऑफ अस, इट्स बिटवीन यू अँड गॉड. हालेलुया. आता जे काय आहे ते तुझ्यामध्ये देवामध्ये आहे. तो जेव्हा घेऊन आला, मुंडकं त्याच्या पुढे टाकला, शॉला पुढे, शॉल 2 मिनिटं असं होता. हे काय, ह्याचं मुंडकं हल्लं, अख्खं पलिष्ठी थरारून उठलं. इस्रायलामध्ये कोणतरी आहे जो पलिष्ठांना पण भारी पडला. सांगतो पलिष्ठांना भारी पडला काय, पलिष्ठांना इस्रायलासमोर झुकावं लागणार. आणि आज पण इस्रायलासमोर पलिष्ठी झुकून आहे, दाखवतात, हिंमत दाखवतात, पण पुढे येण्याची कोणाची ताकद नाही, दाद नाही कोणाची.
त्या दिवशी जसं ब्रदरने सांगितलं, इस्रायल असं लिहिलं आहे ना, त्याच्यावरती इस्रायल हे लिहिलं ना तर लेटर कोणाच्या दुसऱ्याच्या भागात जातं. Yes. एवढं छोटं इस्रायल आहे, परंतु सगळ्यांना उरून पुरणार आहे. Yes. भाव बहिणींनो, तुम्ही कसेही असा, दोन गोष्टी करा. मेमरी मधून शिफ्ट डिलीट मारा. हा तसा आहे, ती तशी आहे, हा माझ्याशी असा वागला होता, तो माझ्याशी तसा वागला होता, त्यांनी माझ्याशी तसं केलं होता. शिफ्ट डिलीट. एकच आठवा, प्रभूने माझ्यावरती काय कृपा केलेली आहे. इट्स बिटवीन यू अँड गॉड. बघा परत मी ते वचन सांगतो, 6व्या अध्यायातला यशायाच्या 6व्या अध्यायात वचन का सांगते, पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, मंदिर धुराने व्यापलेलं होतं. जेव्हा हे यशायाने बघितलं तेव्हा तो सांगतो, मी तर अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे. आणि काय केलं, देवाच्या खरुबीमाने वेदीवर लिंगण आणलं, त्याच्या मुखाला लागलं आणि सांगितलं, आता तू पवित्र झालेला आहे. हा बहिणीनो, पवित्रता त्याच्यात ठाई राहते. तुम्ही अशुद्ध विचार घेऊन, तुम्ही स्कार्स घेऊन, जखमा घेऊन, तुमच्या स्वतःच्या जखमा घेऊन तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. म्हणून त्याने थोमाला का सांगितलं, तू इकडे ये, तू तुझ्या जखमाविषयी मला सांगू नको की तुझ्या जीवनात काय जखमा घडलेल्या आहेत, तुला कोणी काय बोललेलं आहे त्याच्याविषयी तू मला सांगू नको. तू माझ्या जखमात बोट घाल आणि सांग की मी जिवंत झालेलो आहे की नाही. एवढ्या जखमा झालेल्या असताना सुद्धा आज मी जिवंत आहे. आणि आम्ही सांगतो आम्ही मेलो, तो माझ्यासाठी मेला, तो माझ्यासाठी गेला, त्यांनी असं केलं का, तो सोडला, कशाला करायचं याच्यासाठी. येशू ख्रिस्त सांगतो, एवढ्या जखमा असून सुद्धा मी जिवंत आहे. त्याला मी ते गाणं आहे का, लक्ष्मी वा, काय गाणं आहे, फार सुंदर. येशू ख्रिस्ताला आपण हलके धरलेले आहे भाव बहिणींनो. मेमरीमध्ये आम्ही मेमरीमध्ये परमेश्वराच्या वचनाला खालचं स्थान देतो आणि बाकी सगळ्या गोष्टीला वरचं स्थान देतो आणि येशूच्या जखमांना आम्ही विसरून जातो. जेव्हा त्यांनी तुम्हाला हात दिला ना, तेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं, जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य, कारण स्वर्गीय राज्य त्यांचे आहे. आज तुमच्या आणि आमच्या जीवनात भावा बहिणीला पौलाने किती जखमा खाल्ल्या, किती फटके खाल्ले. तो पाण्यात बुडत असताना येशू इतका आत्मा येऊन चला सांगतो, हे सगळे मी तुला दिलेले आहे. आज आपण कोणाच्या माहिती का, हे पौलाने केलेली कृपा आहे. त्या दिवशी ब्रदरने सांगितलं, पौलाचं एक लेटर बाहेर आलं ना, ते वाचण्या अगोदर मी ते का असे सगळे रायटर बसलेले होते, ते बोलायचं सगळे लिहायचे, फटाफट पचवा, पहिले लेटर पचवा. अख्ख्या आशिया खंडात पौलाचे लेटर, कुठून, कैदेमधून पौलाचं लेटर आलं आहे. रोम मधून लेटर आलं ना, तर भावा पोपनी लेटर लिहिलं, पोपनी लेटर लिहिलं. इकडे आनंद विश्वासनामध्ये काय होता, कैदेतून लेटर आलाय, संडेच्या प्रेयरला बसलाय. पौलाचं काय आलं की नाही आला, आता मेसेज नाही आला, तो मास्टर सांगतो येईल, विश्वास ठेव, येईल. पौल आहे ना, जोपर्यंत आपल्यासाठी संदेश येत राहणार. हालेलुया. भावा बहिणींनो, देवाचा संदेश कधी खाली पडणार नाही. प्रॉफिट मेसेज मध्ये सांगतात, ब्रदर मोरेला मी सांगितलं, ब्रदर मोरे आपल्याला ना खरोखर प्रॉफिटची गरज आहे. तर प्रॉफिट ब्रदर मोरे माझ्याकडे बघतात का, हो खरोखर आहेच ना, देवाने आम्हाला दिलेला आहे. प्रॉफिट नंतर हा बोलतो, मी त्याला सांगितलं पण पवित्र आत्मा हाच खरा प्रॉफिट आहे ना. तो सांगतो हो, तोच आम्हाला दिलेला आहे ना, आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही सांगू शकतो ही गोष्ट. प्रॉफिट सांगतात, आणि प्रॉफिट सांगतात का, ब्रदर मोरेच्या डोळ्यामध्ये प्रॉफिट पवित्र आत्म्याचं प्रेझेन्स मला दिसत होतं की आजच्या युगासाठी देवाने आमच्यासाठी संदेश पाठविलेला आहे. आता ह्याच्यामध्ये पौलाचाच आत्मा आहे परत, की स्वतःची बढाई तो मारत नाही. करिंथीयरास पत्र आहे 15व्या अध्यायात आपण वाचूया इकडे, तो सांगतो मी सगळ्यात कनिष्ठ, सगळ्यात वरती पण बोललेला आहे. बहिणींनो, स्वतःला खाली करा, सगळं सोडा की ह्याचा विचार काय आहे, त्यांनी काय केलं, त्यांनी माझ्या जीवनात काय केलं, सगळं सोडून द्या. फोकस तुमच्या आणि देवाच्या रिलेशन वरती. सगळ्यात शेवटला काय टिकते माहितीये का, तुमचं आणि देवाचं नातं. बाकी कशालाही थारा नाही. तुम्ही जाल, तुम्ही सांगाल कोर्टात उभी राहा, ह्यानी असं केलं, त्यांनी तसं केलं, म्हणून तुम्हाला स्वर्गात घेऊ. प्रभू सांगतो ते सगळं सोड रे, तू काय केलं ते मला सांग. त्याचं कशाला तुम्हाला सांगत नाही, त्याच्यामुळे तुझ्या स्वर्गाचं राज्याचं काही लेणं देणं नाही. तो तुला डिस्ट्रॅक्शन आला होता.
रस्त्यात जाताना खड्डे आले म्हणून तुम्ही रस्त्यात जायचं सोडता का? नाही जात, सोडत नाही. तर मग कशाला जायचं? तर तुम्हाला आहे. तर ब्रदर जॉनी कशा जातात? कंबर दुखते, त्रास होतो, एवढ्या गाडीवर जाताना एवढे मोठे अख्खी गाडी खड्ड्यात जाईल, एवढे मोठे खड्डे जायला. याचा अर्थ असा आहे की ब्रदर जॉनीने शाळेत जायचं सोडलाय? नाही. आहे का असं? कंबर दुखते तरी सोडलाय का? नाही. कारण आपल्याला माहिती आहे की ती माझी उपजीविका भागविते. Yes. जर आपल्याला फिजिकली उपजीविका भागविते तर स्पिरिच्युअल जीवनात किती का खड्डे असो, देवाचं वचन आपल्या जोडीला आहे. देवाचं वचन आपली उपजीविका भागविते. मग आपल्या मेमरीमध्ये खड्ड्याला प्राधान्य देऊ नका, देवाच्या वचनाला प्राधान्य द्या. स्कार्स, कॉम्प्लेक्सेस सोडून द्या. कोण कोणापेक्षा मोठा नाही, कोणाच्याच हातात ताकद नाही की तेव्हा आपलं जीवन वाढवू शकतो. आहे का कोणामध्ये ताकद? मग सगळे एकदम सपाट भूमीवर आहे. आपला रिलेशन देवाशी बनवा. तो मोठा, त्याची मंडळी मोठी, ते तिकडे, ते तसे वागतात, ते तसे. अरे काय करायचं? सोडा सगळ्यांना. आज मी प्रभू आला तर प्रभू सांगेल की तू आहेस का रेडी? हो ब्रदर, मी रेडी आहे. प्रॉफिट. आज मी सकाळी चॅटचा मेसेज एखाद्या असताना म्हणलो की मरिया 16 वर्षाची होती आणि 16 वर्षाची असताना देवाचं वचन तिच्याकडे आलं आणि तिच्याकडे आलं असताना तिला माहिती पण नसेल ह्या वचनाची ग्रॅव्हिटी काय असेल. हे जेव्हा मी हो बोलीन त्याच्यानंतर काय होईल कदाचित तिला माहिती पण नसेल, परंतु तिने काय सांगितलं? प्रभू तुझ्या वचनाप्रमाणे मला हो. 16 वर्षाच्या जर मुलीने हे वचन स्वीकारू शकते तर आज आमच्यासाठी किती महत्वाचं आहे हे वचन स्वीकारणं. तिने नाही विचार केला की लोक सांगतील अरे तू व्यभिचारी आहेस, अरे तू असा आहे, तुझ्या आजच्या जोडीला रमण्याअगोदर असं झालं की त्यांना मला काय लेणं देणंच नाही. प्रभूचा संदेश आलेला आहे, मी एक्सेप्ट केला. आय डोंट केअर. माझ्यासाठी परमेश्वराचं वचन सगळ्यात प्राधान्य आहे आणि आज ते आपल्याला दिलेलं आहे. आमेन. आपण एक वचन वाचूया. कोरिन्थियस पत्र 1 कोरिन्थियस पत्र ह्याचा 15वा अध्याय. 15वा अध्याय 1 ते 8 वाचा. 1 ना. बंधुजनो, मी सुवार्ता जी सुवार्ता मी तुम्हाला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केला, जिच्यात तुम्ही स्थिर राहत आहात, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे, तीच सुवार्ता मी तुम्हाला कळविते. तीच सुवार्ता. द मेसेज इज नॉट चेंज. मेसेज तोच आहे जो पौलाकडे होता, जो ब्रदर ब्रॅनमकडे होता, जो आज आपल्याकडे आहे. तीच सुवार्ता जी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितली होती येशू ख्रिस्ताविषयी, की येशू ख्रिस्त हा जीवन बदलणारा परमेश्वर आहे. हा धर्म बदलत नाही, हा जीवन बदलतो. ही जी सुवार्ता होती ती आज मी तुम्हाला परत सांगत आहे. आणि ज्या वचनाने मी तुम्हाला नाही ब्रदर, जिच्याद्वारे तुमचे तारण होत आहे तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवितो. ज्या वचनाने मी तुम्हाला सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल, नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे. हे जे तुम्ही वचन ऐकता ते जर तुम्ही त्या वचनावरती विश्वास ठेवत नसाल तर सगळं काही व्यर्थ आहे. कारण तिसरं वचन, कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हाला सांगून टाकले आहे. त्यापैकी मुख्य हे की शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावला. शास्त्राप्रमाणे तुमच्या आमच्या पापाबद्दल येशू ख्रिस्त मरण पावला, तो कोरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठविण्यात आले आणि तो केफाला, मग 12 जणांना, त्यानंतर एकदम 40व्या दिवशी 500 पेक्षा अधिक बंधूंना तो दिसला. त्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहे आणि कित्येक महानिद्रा घेत आहे. त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला आणि जणू काय, हालेलुया, आणि जणू काय अकाली जन्मलेला, म्हणजे काय, शेवटचा, अंतिम युगातले लोक, कुठचे, एट दी एंड टाइम मेसेज बिलीवर्स, अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला. हालेलुया. सगळ्यात शेवटला परमेश्वर आमच्यासाठी आमच्या नामाला दिसला. आज त्याने आमच्यावरती ती कृपा केलेली आणि
कारण शेवटी दिसला, कारण प्रेषितात मी कनिष्ठ आहे, प्रेषित म्हणाव्यास मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला आहे. नाव एक स्कार काय आहे म्हणून मी ते का, की मी काहीतरी चुकलेलो आहे. दुःख काय आहे की मी काहीतरी प्रभूच्या लोकांसाठी चुकीचं केलेलं आहे. हा स्कार वेगळा आहे. Yes. हिने मला दुखवलेला आहे, हा स्कार वेगळा आहे. ह्यानी माझं वाईट केलं आहे, ही जखम वेगळी आहे. पण मी प्रभूच्या लोकांना त्रास दिलेला आहे, ही जखम वेगळी आहे. Yes. कारण आज मला ह्याची रिअलायझेशन आहे की माझ्यामुळे ह्याला त्रास झाला, माझ्यामुळे हिला त्रास झाला, माझ्यामुळे ह्याला त्रास झाला, ही जखम. आणि ह्या गोष्टीची जाणीव संत पॉल सांगत आहे की मी लोकांचा छळ केलेला आहे. कधी मी ते सांगतोय, अख्खं जीवन हे झाल्यानंतर डोळ्याची दृष्टी केली, अख्खी देवाची सेवकाई केली, सगळं झालं, आणि त्या जेलमध्ये असताना तो सांगतो, प्रभू मला फार दुःख वाटते. तुझं कशासाठी रे? मी देवाच्या लोकांचा फार छळ केला रे. कधी? अरे तुला माहिती नाही, विश्वासात येण्याबद्दल मी काय काय शब्द त्यांना बोललो देवाच्या लोकांना, मला फार दुःख वाटते. कोण सांगतो? पौल. कधी? त्याच्या जीवनामध्ये त्याला हे काही आठवत नाही की त्यांनी मला काय बोललाय, त्यांनी मला काय बोललाय, मी काय केलं आहे हे त्याला आताही आठवते मेमरीमध्ये. पण तो दुःखी आहे याच्यासाठी, आणि त्या दुःखाची परतफेड तो काय करत आहे, जितके लोक मी प्रभूसाठी जिंकता येतील तितके मी जिंकण्याचा प्रयत्न करतो. बाबीने इट्स अ मेमरी गेम. येस, इट्स अ मेमरी गेम. तुम्ही ह्या मेमरीमध्ये काय ठेवता आणि कशा प्रकारे वागवता हे सगळं वाढेल. त्या दिवशी आम्ही सांगत होते, सर त्यांनी मोठं घर बांधलं तर मी का ना मोठं घर बांधलं पाहिजे, त्यांनी तसं केलं मग मी का ना तसं केलं पाहिजे. ते काय आहे, इट्स अ मेमरी कॉम्पिटिशन. आपल्याला देवाने ह्या सगळ्यासाठी नाही निवडलं, आपल्या देवाने आपलं आणि देवाचं नातं हे मजबूत बनावं म्हणून निवडलेलं आहे. ठेंगणा होता पण देवाने त्याच्यावरती कृपा केली. आपण वाकडे तिकडे असू, देवाने आपल्यावरती कृपा केलेली आहे. जो आपल्याकडे संदेश आहे हा कोणाकडे संदेश नाहीये. त्या गोष्टीविषयी तुम्ही आनंद माना, कारण स्वर्गाचे राज्य आमच्या ठाई देवाने दिलेलं आहे. देवाने सांगितलं तुम्ही विश्वास ठेवा म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचे तारण होईल. आज आपल्याला ते दिलेलं आहे. आपण आपल्या जागेवर उभे राहूया. म्हणून माझी भावांना बहिणी भावांना विनंती आहे की तुम्ही आपल्या घरात जाता, हे देवाचे वचन रिबेका प्रमाणे तुम्ही आपल्या कुटुंबात सांगण्याचा प्रयत्न प्रार्थना करा. सांगा संडेला प्रार्थनेला येणार का, मी चाललो प्रार्थनेला, तू येते का? ब्रदर मनोज, ब्रदर रणधीर, ह्या तुमची भूमिका आहे. एवढा वर्षात तुम्ही जर केलं नसेल तर हे आता करण्यास सुरू करा. जर रिबेकाचा परमेश्वर जिवंत आहे तर तो आपलाही परमेश्वर जिवंत आहे. तर जक्कईचं मन बदलू शकतो तर तुमच्या बायकोचं का नाही मन बदलू शकतो? त्याला काय अशक्य आहे काय? आम्ही कमी पडतो. रिबेकाने जर प्रार्थना केली नसते, काय घरात मरू दे त्याला, काय करायचं, तर जक्कई आला असता काय, जक्कईचं परिवर्तन झालं असतं काय? रिबेकाची प्रॉफिट सांगतात रिबेकाच्या प्रार्थनेने तिने जक्कईला जिंकले. आज तुम्ही जर हे कार्य केलं तर देव तुमच्या विषयी सांगेल की ब्रदर मनोज, ब्रदर रणधीरच्या प्रार्थनेमुळे मी त्याच्या कुटुंबाला जिंकलेला आहे. मेक युअर वेज टू द लॉर्ड. आणि प्रभू तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रभू काय तुम्ही आनंदित आहात? प्रभूने आम्हाला जी मेमरी दिलेली आहे, आपण किती भाग बघितलं? 10वा भाग आहे. काय बघितलं आपण? पहिलं बघितलं होतं कॉन्सायन्स, नंतर आपण रिझनिंग बघितलं होतं, तर्क वितर्क, इमॅजिनेशन बघितलं होतं. त्या दिवशी आपण काय बघितलं? अफेक्शन्स बघितलं. आज आपण काय बघितलं? मेमरी, बुद्धी. आपण गाणं बोलतो ना, बुद्धी दे तू मला वचन समजायला. बुद्धी कशासाठी दे? देवाचं वचन समजण्यासाठी. गाणं नाहीये बाबा, प्रार्थना आहे देवाकडे की प्रभू तुम्हाला बुद्धी दे की मी तुझं वचन समजावं, तुम्हाला योग्य बुद्धी दे. काय केलं शमूएलाने? आपण मला वाटतं फक्त ते शमूएलाचा अध्याय वाचूया. कोणाला ते वचन ठाऊक आहे का की शमूएलाने जेव्हा प्रार्थना केली आणि शमूएलला शल्मोन ते राज्यामध्ये 2 राज्यामध्ये आहे ना,
ठीक आहे, तुम्ही घरी जाऊन वाचा. जर मिळालं तुम्ही तुम्हाला सांगेल. ऍडमिनिस्ट्रेशन साठी होतं ना ते. कारवान कसा चालू एक मिनिट. ऍडमिनिस्ट्रेशन पहिला जातो. हा, दुसरा इतिहास आता पहिला अध्यायामध्ये वचन म्हणते. दुसरा इतिहास आता पहिल्या अध्यायामध्ये हा वचन 7वं वचन म्हणते, त्यातही देवाने शल्मोना दर्शन देऊन म्हटले की तुला काय वर हवा तो माग. बघा बाबांनो, आज तुम्हाला काय वर हवा, काय तुमची इच्छा आहे. दुसरा इतिहास आहे तर पहिला अध्याय 7वं वचन माग. शल्मोन देवास म्हणाला, ही शल्मोनाची नाही तर आम्हा सर्वांची प्रार्थना असावी. शल्मोन देवास म्हणाला, माझा बाप दावीद यावर तुझी फार कृपा असेल व तू मला त्याच्या जागी राजा केले आहे. हालेलुया. आज हा संदेश जो पौलाकडे दिला होता त्याच्या जागेवरती प्रभू तो आज आम्हाला ठेवलेला आहे. जो ब्रदर रॅडमकडे दिला होता आज तो संदेश तो आज आम्हाला दिला. ही तुझी फार कृपा आहे. आता हे परमेश्वरा देवा, तू माझा बाप दावीद यास दिलेले वचन पूर्ण कर. मातीच्या रंजकणाप्रमाणे संख्येने विपुल अशा प्रजेवर तू मला राजा केला आहे. या प्रजेसमोर वर्तनास मला आता चातुर्य व ज्ञान दे. गिव्ह मी अ विजडम. इंग्लिश मध्ये काय म्हटलेलं आहे, कोणी पडलाय का इंग्लिश मध्ये? वाच 9वं वचन वाच. Now, O Lord God, let thy promise unto David my father be established, for thou hast made me king over a people like the dust of the earth in multitude. इन मल्टिट्यूड 9वं वचन. Give me now wisdom and knowledge, that I may go out and come in before these people. For गिव्ह मी विजडम अँड नॉलेज. नॉलेज म्हणजे काय? ज्ञान दे, बुद्धी दे, तुम्हाला मेमरी दे अशी की मी काय करावे. अशासाठी तू एवढ्या मोठ्या प्रजेचं शासन कोणाकरिता देव शल्मोनास म्हणाला, ज्या अर्थी असा तुझा मानस आहे, म्हणजे तू धनसंपत्ती व ऐश्वर्य ही मागितली नाही, आपल्या वैऱ्यांचे प्राणहरण करण्याची अथवा दीर्घायुष्य होण्याची मागितले नाही. की आता मी मोठा झाला ना, ह्याचं वाईट कसं करतो बघ, हे पण तू मागितलं नाही. तर ज्या लोकांवर मी तुला राजा नेमिले आहे त्या माझ्या लोकांचे शासन कराव्या, चातुर्य व ज्ञान एवढीच तू स्वतःसाठी मागितली. त्या अर्थी चातुर्य व ज्ञान ही तर तुला देतोच, आणि याखेरीज आणखी तुझ्या पूर्वी कोणही राजा प्राप्त झाली नव्हती व तुझ्या नंतरही कोणासही कधी प्राप्त व्हायची नाही. एवढी धनसंपत्ती व ऐश्वर्य मी तुला देईन. मग शल्मोन गिबोन इथल्या उच्च स्तरावर दर्शन मंडपावर यरूशलेम सरावर तिथे इस्रायलावर राज्य करू लागला. पहिले राज्य आणि नीतिमत्व मिळाला झटा, बाकीच्या गोष्टी तुम्हाला परमेश्वर सगळं देईल. Yes. शल्मोनाने काय मागितलं? देव काय सांगतो, तू असं ना मागितलं की त्याचं वाईट कर, तू असं ना मागितलं की प्रभू आता ते लोक आहेत ना त्यांच्यावरती मला विजय कसा प्रस्थापित करता येईल, त्यांना मी खरा ठरावा असं मागितलं का? नाही मागितलं. तुम्ही काय मागता हे फार महत्वाचं आहे. कीपिंग मेमरी. काय मागितलं त्यांनी मेमरी मध्ये लक्षात ठेवा ही गोष्ट. विजडम अँड नॉलेज म्हणजे काय? बुद्धी आणि ज्ञान हे तुम्हाला देईल अशासाठी की तुझ्या समोर मी तुझ्या कामासाठी उपयोगी आहोत. ज्या वेळेला तुम्ही अशी प्रार्थना करा ना भाव बहिणीनो की प्रभू तुझ्या कामासाठी तुझे ज्ञान आणि तुझी बुद्धी तुम्हाला देईल, बाकीच्या गोष्टी प्रभू कंट्रोल. मग सगळं संपलं, मग तुम्ही सोडून द्या. मग काय होईल, माझ्या कुटुंबाचं होईल, ह्याचं काय होईल, त्याचं काय, काही विचार करू नका. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आपण आपल्या मनात स्वर्गीय पिते परमेश्वर ख्रिस्त, तुझ्या गोड पवित्र नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझे वचन प्रभू आम्ही आमच्या हृदयापासून स्वीकारतो. आणि प्रभू आमचा हा जो 5वा भाग जो आहे ज्ञानेंद्रियाचा, जो बुद्धी मेमरी जो आहे,
ही प्रभू आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. ओ प्रभू, आमच्या मेमरीमध्ये, आमच्या बुद्धीमध्ये प्रभू आम्हाला वाईट ठेवण्यास सहाय्य, प्रभू आम्हाला वाईट जे आहे ते काढण्यास तू सहाय्य कर. आणि प्रभू तू आम्हाला हेल्प कर की प्रभू आम्ही या सगळ्या गोष्टीवरती ओव्हरकम करावे. कारण प्रभू हे जसं वचन म्हणते, बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली देवाची कृपा त्यांनी प्रभू तू आमच्या जीवनात केलेली आहे. आणि प्रभू तू जेव्हा आमच्यावरती कृपा केलेली आहे तर प्रभू आम्ही क्षणिक गोष्टीकडे का बघावे, क्षणिक प्रॉब्लेम्स कडे का बघावे. प्रभू आम्हाला प्रभू तू सहाय्य कर की प्रभू आम्ही ह्या सगळ्या गोष्टीवर ओव्हरकम करावे. प्रभू तू आम्हाला सहाय्य कर की प्रभू आम्ही प्रभू ह्या सगळ्यातून बाहेर निघावे. आम्ही प्रभू शैतानाने बांधलेल्या सगळ्या ज्या साखळ्या आहेत त्या आम्ही तोडाव्यात आणि प्रभू आम्ही ह्यातून बाहेर निघावे. म्हणून प्रभू आम्हाला तुझं रिडम्पशनचा आत्मा दे. प्रभू जसे शल्मोनाने प्रभू तुझ्याकडे प्रार्थना केली की विजडम आणि नॉलेज प्रभू तू दे, आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो की प्रभू तुझ्या लोकांसाठी प्रभू तुझं विजडम आणि नॉलेज प्रभू तू आम्हाला दे. अशासाठी की प्रभू आमची वृद्धी तुझ्या वचनात व्हावी आणि प्रभू आम्ही तुझ्या येण्यासाठी सगळेजण तयार व्हावे. म्हणून तू आम्हावर तुझी कृपाने दया कर. प्रभू आम्ही तुझ्या चरणी आहोत. प्रभू आमच्या जीवनात किती चुका घडलेल्या आहेत प्रभू, ह्या अगणित आहेत प्रभू. परंतु प्रभू तुझ्या पवित्र रक्ताखाली येतो. आम्ही तुला विनंती करतो की शुद्ध कर, पवित्र कर, एकजोगाने आमचं पापमल काढ प्रभू, म्हणजे आम्ही पूर्णपणे शुद्ध हो. प्रभू आम्ही शरीरच नाही तर प्रभू आमचं आत्मा, आमचं प्राण, सगळं काही तुझ्या पवित्र रक्ताने शुद्ध कर. आमचे विचार प्रभू तू शुद्ध कर, आमचे आचरण प्रभू तू शुद्ध कर आणि प्रभू तुझ्या मार्गावरती चालण्यास सहाय्य कर. तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. वचनाचा मी प्रभू माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी, त्या माझ्या मंडळीसाठी प्रभू मी स्वीकारतो. प्रभू आमच्या प्रत्येकाच्या हृदयाला प्रभू तू सहाय्य कर. विशेषतः ब्रदर रणधीर, ब्रदर नितीन, ब्रदर मनोज यांच्या कुटुंबाला प्रभू आम्ही तुझ्या हाती देतो. जी भूमिका रिबेकाची होती त्या भूमिकेमध्ये ह्या तिन्ही भावांना प्रभू तू उभं कर आणि सगळे प्रभू जंजिरे, सगळे साखर तोडण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर. त्यांच्या जीवनामध्ये प्रभू एकच उद्देश राहावा, कसेही करून मी माझ्या कुटुंबाला स्वर्गीय राज्य मिळवून द्या. प्रभू कृपाने दया कर आणि प्रभू ह्या मंडळीला आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. आम्ही प्रभू कितीही असलो तरी प्रभू आमच्यामध्ये तू आहेस आणि प्रभू तू आमच्या जोडीला सदैव आहेस. आम्ही त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. पुढे वेळ समय तुझ्या हाती घेऊ. पुन्हा एक वर दिलेल्या दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. येणारा आठवडाही तुझ्या हाती तू घे प्रभू. आणि प्रभू जर तुझा येणं झाला प्रभू तो आमची आठवण कर. प्रभू तुझ्या येण्यास उशीर असेल तर प्रभू आम्ही आमचे ज्ञानेंद्रिय तुझ्या पवित्र आत्म्याच्या कंट्रोल मध्ये ठेवून चालत राहावे आणि तुझ्या स्वर्गीय राज्याची वाट बघत राहावे. म्हणून तू आम्हा सर्व तुझी कृपाने दया कर. प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करीतो म्हणून तू ऐकायला मान्य कर. उसने दाखल स्वप्ने लुंजेला, मेरी आत्मा को चंगा किया. यरीहो के किनारे अधमोहा पड़ा, उसने दाखल स्वप्ने लुंजेला. उसने दाखल स्वप्ने लुंजेला, मेरी आत्मा को चंगा किया. यरीहो के किनारे अधमोहा पड़ा, उसने दाखल स्वप्ने ढूंढेगा. यीशु 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 मैंने उसे पा लिया. यीशु 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 मैंने उसे पा लिया. यीशु 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 मैंने उसे पा लिया. मैंने यीशु को अपना लिया. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, त्याची शांती, त्याचं प्रेम, त्याचं विजडम आणि त्याचं नॉलेज तो येईपर्यंत त्यांनी आमच्या जीवनात सदैव ठेवो. Till we meet, till we meet, till we meet at Jesus' feet. Till we meet, till we meet, Lord, with you, till we meet again. Amen. प्रभु ने आशीर्वादित करो. Weekly prayer.